योगेश, एक SMC ICT ट्रेडर। आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे फुटप्रिंट। फुटप्रिंट म्हणजे काय? पायांचे निशाणा। पण पायांचे निशाणा कोणाचे? मोठमोठ्या ट्रेडर्सचे। मार्केटमध्ये काही कॅन्डल्स अशा पण असतात की ज्यांच्यामध्ये पेंडिंग ऑर्डर असतात आणि प्राइस तिथे आल्यानंतर ऑटोमॅटिक रिव्हर्स होते। म्हणजे बुलिश ट्रेंड असेल तर एक जागा अशी असते आयडीएमच्या खाली जिथे आल्यानंतर ऑटोमॅटिक मार्केटमध्ये बाईंग येते। बेरिश ट्रेंड मध्ये आयडीएमच्या वरती एक जागा अशी असते की जिथं प्राइस गेल्यानंतर ऑटोमॅटिक मार्केटमध्ये सेलिंग येते आणि ह्या ज्या जागा असतात ना यांनाच म्हटलं जातं फुटप्रिंट। आता फुटप्रिंट म्हणजे काय? ऑर्डर ब्लॉकचे एरिया जिथे पेंडिंग्स ऑर्डर आहे आणि पेंडिंग्स ऑर्डर जेव्हा मार्केटला भेटतात ना, मार्केट पुन्हा त्या चालू ट्रेंडला पुढे कंटिन्यू करतं। आपण लास्ट 3 व्हिडिओ पाहिले। लास्ट 3 व्हिडिओमध्ये आपल्याला काय समजलं? मार्केटचा ट्रेंड समजला, त्या ट्रेंडमध्ये कुठून बाय केलं पाहिजे हे पण समजलं, ट्रेंड कधी बदलतो आपल्याला हे पण समजलं। पण सर्वात मेन गोष्ट म्हणजे एंट्री, आणि एंट्रीसाठी समजली पाहिजे एक योग्य जागा। आणि योग्य जागा जर तुम्हाला समजून घ्यायची असेल तर तुम्हाला समजले पाहिजे बँक्सचे फुटप्रिंट। आणि जर तुम्हाला स्मार्ट मनीच्या फुटप्रिंट जर समजल्या तर तुम्ही एका चांगल्या जागेवरती बाईंग आणि सेलिंग करू शकतात, जिथून तुम्हाला पिन पॉइंट एंट्री मिळेल आणि तुमच्या एंट्री नंतर प्राइस मध्ये एक चांगली मूवमेंट येईल। खूप सारे लोक तुम्ही पाहिले असेल की ते एंट्री घेतात, त्यांना प्राइस स्टॉप आउट करते आणि त्यानंतर प्राइस त्यांच्या डायरेक्शनमध्ये मूव्ह होते, कारण त्यांची जागा चुकते एंट्री घेण्याची। जर तुम्हाला समजलं की अशा ठिकाणी बँक्सच्या पेंडिंग ऑर्डर आहे तर तुम्ही सुद्धा ती मुवमेंट पकडू शकताय, एक चांगली आणि मोठी मुवमेंट। मग आपल्याला हे समजून घ्यायचं आहे बँक्सच्या पेंडिंग ऑर्डर कुठे असतात, त्या कशा ओळखायच्या, त्यांचं लॉजिक काय आहे। आणि जेव्हा आपल्याला ह्या सगळ्या काही गोष्टी समजतील आपण इझिली मार्केटला प्ले करू शकतोय। हे पहा, ही जी फुटप्रिंटची जी गोष्ट आहे ही रॅन्डम नाहीये। मायकल सरांनी जेव्हा स्मार्ट मनी ही गोष्ट पब्लिश केली त्यामध्ये मायकल सरांनी फुटप्रिंट बद्दल सगळ्या काही गोष्टी शिकवल्या आणि ह्याच फुटप्रिंटच्या ज्या काही गोष्टी आहे मी फक्त तुमच्या समोर मराठी भाषेमध्ये मांडत आहे, व्यवस्थित तुम्हाला समजून सांगत आहे। आणि स्ट्रक्चर सोबत जर आपण फुटप्रिंटला जर अलाइन केलं ना चांगल्या पद्धतीचे ट्रेड आपल्याला भेटतात। एखाद्या व्यक्तीला फक्त समजलं की ही फुटप्रिंट असते पण त्याला ट्रेंड माहित नाही तर तो कधीच योग्य ट्रेड पकडू शकत नाही। एका व्यक्तीला फक्त ट्रेंड समजला पण फुटप्रिंट माहित नाही, तो व्यक्ती सुद्धा कधीच योग्य ट्रेड पकडू शकत नाही। पण एका व्यक्तीला जर ट्रेंड समजला त्यानंतर फुटप्रिंट समजली, दोघांना कंबाईन करून तो एक क्वालिटी ट्रेड पकडू शकतोय। जसं की एक एक्झाम्पल, बुलिश ब्रेकआउट स्ट्रक्चर आहे, त्यानंतर आयडीएम भेटला आणि आयडीएमच्या खाली फुटप्रिंट भेटली तर आपण इझिली एक चांगला बायचा ट्रेड पकडू शकतोय। चला समजून घेऊया मित्रांनो। फुटप्रिंटमध्ये एक शब्द असा आहे ऑर्डर ब्लॉक। याचं जर तुम्हाला मीनिंग समजलं ना तर गोष्टी खूप इझी होतील। या शब्दाला व्यवस्थित पहा, ऑर्डर ब्लॉक। ऑर्डर पासून तयार झालेला एक ब्लॉक आहे आणि या ब्लॉकमध्ये पेंडिंग मार्केटच्या ऑर्डर आहे आणि जेव्हा प्राइस या ब्लॉक पर्यंत पोहोचते तेव्हा या पेंडिंग ऑर्डर मार्केट फील करतं आणि ऑटोमॅटिक प्राइस मध्ये मूवमेंट येते। म्हणजे एक मार्केटमध्ये असा ब्लॉक असतो आणि या ब्लॉकमध्ये पेंडिंग ऑर्डर असतात। प्राइस जेव्हा या ब्लॉककडे येते आल्यानंतर या पेंडिंग ऑर्डर फील करून प्राइस त्या ऑर्डरला घेऊन अप जाते। आणि हेच आपल्याला शिकायचं आहे की मार्केटचा ट्रेंड बुलिश असेल बेरिश असेल तर आपण बाईंग कुठून केली पाहिजे आणि सेलिंग कुठून केली पाहिजे। ऑर्डर ब्लॉक शब्दाचा अर्थ तुम्हाला समजला की पेंडिंग ऑर्डर पासून तयार झालेला एक एरिया जिथे मार्केटला यावंच लागतं आणि तिथे आल्यानंतर त्या उरलेल्या ऑर्डर प्राइस फील करते आणि त्यानंतर प्राइस स्ट्रक्चरला पुढे ब्रेक करते। ऑर्डर ब्लॉक मध्ये सर्वात पहिल्यांदा 2 गोष्टी येतात, एक म्हणजे बुलिश ऑर्डर ब्लॉक जिथे बायर इंटरेस्टेड असतात आणि दुसरा म्हणजे बेरिश ऑर्डर ब्लॉक जिथे सेलर इंटरेस्टेड असतात। आपण ट्रेंड शिकलो, ट्रेंड मध्ये आपण काय पाहिलं होतं पहा। ट्रेंड मध्ये आपल्याला एक गोष्ट समजली की प्राइस या पद्धतीने अप चालली, प्राइस स्ट्रक्चरला काय करते? ब्रेक करते। जसं की इथे तुम्हाला दिसत आहे मार्केटने प्रिव्हियस स्ट्रक्चर ब्रेक केलं आणि जेव्हा प्राइस प्रिव्हियस स्ट्रक्चर ब्रेक करते इथे म्हटलं जातं एक बुलिश ब्रेकऑफ स्ट्रक्चर। यामध्ये काय समजलं की मार्केटचा ट्रेंड अप आहे
आणि स्मार्ट मनी इंटरेस्टेड आहे बाय करण्यामध्ये. स्मार्ट मनीने ऑलरेडी एकदा बाईंग केली आणि बाईंग करून प्रिव्हियस ओल्ड हायला काय केलं, ब्रेक केलं आणि ओल्ड हाय ब्रेक करून स्मार्ट मनी प्राइसला अप घेऊन गेले. आता आपल्याला समजलं की मार्केटचा ट्रेंड आहे बुलिश आणि ह्या बुलिश ट्रेंडमध्ये आपल्याला करायची असते बाईंग. बाईंगसाठी आपल्याला समजली लिक्विडिटी, ज्याला म्हणतो आपण आयडीएम. जसं की लास्ट लेक्चरमध्ये आपण शिकलेलो आहे ऑलरेडी इंड्युसमेंट, आणि इथे मला करेक्शनच्या खाली एक पाहायला भेटतो आयडीएम. आयडीएम नंतर आपल्याला समजतं जेव्हा ही प्राइस खाली येते आणि आयडीएम अचीव करते तेव्हा आपल्याकडे एक व्हॅलिड तयार होतो हायर हाय. पण आता आयडीएम अचीव झाला आहे, मार्केटला लोला सेफ ठेवायचं आहे आणि ह्या एरियापासून बाईंग करायची आहे. बाईंगसाठी जर तुम्हाला समजला बुलिश ऑर्डर ब्लॉक तर तुम्ही काय करू शकताय, आयडीएमच्या खाली तो एरिया फाइंड करू शकताय आणि बरोबर त्या एरियापासून एंट्री घेऊन त्याच्या खाली स्टॉप लॉस ठेवून ही होणारी जी मोठी मुवमेंट आहे ही मुवमेंट पकडू शकताय. म्हणजे साधी सिंपल मित्रांनो, की जर मार्केटचा ट्रेंड अप आहे आणि या अप ट्रेंडचे तुम्हाला बायचे ट्रेड पकडायचे आहे तर तुम्हाला बुलिश ऑर्डर ब्लॉक काय आहे हे लॉजिक वाईज समजलं पाहिजे. इवन तुम्हाला आयडीएमच्या खाली तो ऑर्डर ब्लॉक सापडवता पण आला पाहिजे. तर चला, बुलिश ऑर्डर ब्लॉक कशासाठी वापरला जातो, एका बाईंगच्या स्ट्रक्चरसाठी बुलिश ऑर्डर ब्लॉकचा वापर केला जातो. बेरिश ऑर्डर ब्लॉक आता एक असा एरिया की जिथं सेलर्सच्या उरलेल्या ऑर्डर बाकी आहे आणि प्राइस तिथे आल्यानंतर ह्या ज्या काही ऑर्डर्स आहे या सगळ्या काय होतात, प्लेस होतात आणि त्यानंतर प्राइस इझिली काय करते, डाऊन ट्रेंड पुढे कंटिन्यू करते आणि ड्रॉप होते. ठीक आहे, आता पहा बेरिश ऑर्डर ब्लॉक कुठे वापरला जातो, त्याचा फायदा काय आहे, पहिल्यांदा आपण हे समजून घेऊ. मित्रांनो, ट्रेंड सपोज डाऊन आहे, आपण डाऊन ट्रेंड कसा प्रिडिक्ट करतो आपण हे शिकलो आहे एका ब्रेकऑफ स्ट्रक्चरमध्ये. सपोज आपल्या समोर एक या पद्धतीची मुवमेंट आहे ज्यामध्ये आपल्याला दिसत आहे प्राइसने प्रिव्हियस जो काही लो पॉइंट होता त्या लो पॉइंटला ब्रेक केलं आणि प्रिव्हियस लो पॉइंटला ब्रेक करून तयार केलं एक ब्रेक ऑफ स्ट्रक्चर. आता हे जे ब्रेक ऑफ स्ट्रक्चर आहे हे कोणी बनवलं, हे बनवलं आहे सेलरने. जेव्हा सेलर एका हाय पासून सेल करतात आणि ही प्राइस या पद्धतीने खाली येते, या पूर्ण एरियामध्ये एक अशी जागा असते जिथे उरलेल्या त्यांच्या काही ऑर्डर्स असतात आणि जेव्हा मार्केट पुन्हा अप जातं, अप गेल्यानंतर काय होतं, प्राइस त्या सगळ्या काही ऑर्डर ब्लॉकच्या ऑर्डर घेऊन या पद्धतीने खाली येते आणि नवीन स्ट्रक्चरला ब्रेक करते. मग जर तुम्हाला डाऊन ट्रेंड समजलाय, ठीक आहे, डाऊन ट्रेंडमध्ये तुम्हाला आयडीएम काय आहे हे पण समजलं, तर तुम्हाला एक गोष्ट समजून घ्यायची आहे की मार्केट मेकरला नेहमी सेल करण्यासाठी गरज पडते ऑर्डर ब्लॉकची आणि आयडीएमच्या अबोव मार्केट मेकर पाहतात एक बेरिश ऑर्डर ब्लॉक आणि या ऑर्डर ब्लॉक पासून हे काय करतात, सेल करतात. म्हणजे हे जे स्ट्रक्चर आहे ना, या स्ट्रक्चरच्या आतमध्ये एक असा एरिया आहे जिथं सेलरच्या पेंडिंग ऑर्डर आहे आणि त्या पेंडिंग ऑर्डर कुठे हे जर आपल्याला समजलं तर आपण प्राइस अप आल्यानंतर तिथे लिमिटने सेल करू आणि खाली असलेला लोला आपण इझिली टार्गेट करू. मग ट्रेंड अप असू किंवा डाऊन असू, एंट्री पकडण्यासाठी आयडीएम नंतर गरज कसली आहे, आपल्याला ऑर्डर ब्लॉकची आहे. आणि ऑर्डर ब्लॉकमध्ये सिंपल दोन टाईपचे ब्लॉक बनतात. एक जो ब्लॉक आहे त्याला म्हटलं जातं बुलिश ऑर्डर ब्लॉक आणि दुसरा जो ब्लॉक आहे त्याला म्हटलं जातं बेरिश ऑर्डर ब्लॉक. बेरिश ऑर्डर ब्लॉक आपल्याला नेहमी ज्या काही एंट्रीज देणार आहे त्या देणार आहे सेलिंगच्या एंट्री आणि बुलिश ऑर्डर ब्लॉक जो काय आहे तो आपल्याला नेहमी एंट्री देणार आहे बाईंगच्या. ट्रेंड समजल्यानंतर एंट्री आणि एंट्रीसाठी एक ऑर्डर ब्लॉकचा झोन. सर्वात प्रथम आपण बुलिश ऑर्डर ब्लॉक काय आहे हे समजून घेऊ. मी खूप सारे यूट्यूब व्हिडिओ बघितले, खूप सारे मेंटॉरचे पण व्हिडिओ बघितले ज्यामध्ये अगदी काही शब्दांमध्ये ऑर्डर ब्लॉकचा अर्थ त्यांनी समजून सांगितलेला आहे, एकदम सिंपल शब्दांमध्ये. आणि तो अर्थ म्हणजे काय, स्ट्रॉंग बाईंगच्या अगोदरची एक करेक्शनची कॅन्डल तुम्ही मार्क करा. म्हणजे स्ट्रॉंग बाईंग झाली त्या अगोदरच्या एका कॅन्डलला तुम्ही मार्क करा रेड कॅन्डलला आणि तो तुमचा ऑर्डर ब्लॉक आहे. ठीक आहे,
ही गोष्ट एकदम बरोबर आहे की स्ट्रॉंग इम्पल्सच्या अगोदरची रेड कॅन्डल आपल्यासाठी आपला एक ऑर्डर ब्लॉक असतो आणि त्या कॅन्डलमध्ये काही बाईंगचे ऑर्डर असतात जिथे प्राइस आल्यानंतर पुन्हा तिथून बाईंग होते. बट का तिथून बाईंग होते त्याचं लॉजिक काय आहे, किंवा ती जी रेड कॅन्डल आहे ती कशा पद्धतीने तयार होते, तिला का तयार केलं जातं, तिला बनवणारे कोण आहे, या सगळ्या काही गोष्टींचा उल्लेख आजपर्यंत कुणी या कॉन्सेप्टमध्ये केलेला नाही. ठीक आहे, तुम्हाला जर ऑर्डर ब्लॉक व्यवस्थित परफेक्ट करायचा असेल तर तुम्हाला या कॉन्सेप्टचा सर्वात पहिल्यांदा समजला पाहिजे एक अर्थ. जेव्हा तुम्हाला या ऑर्डर ब्लॉकचा व्यवस्थित अर्थ समजेल, लॉजिक समजेल, तेव्हा तुमच्या लक्षात ही गोष्ट व्यवस्थित राहील. ठीक आहे, हे पहा मित्रांनो, एक रेड कॅन्डल म्हणजे आपल्यासाठी ऑर्डर ब्लॉक तयार होते असं बिलकुल पण नसतं. हिचे काही लॉजिक वाईज रूल असतात आणि हे रूल जर आपल्याला समजले तरच आपल्याला समजेल की हा ऑर्डर ब्लॉक व्हॅलिड आहे. कारण ऑर्डर ब्लॉकची कॅन्डल मार्क केल्यानंतर खरंच तिथे पेंडिंग ऑर्डर आहे का हे कसं समजणार आपल्याला. त्यासाठी कॅन्डलचे रूल असतात, छोट्या टाइम फ्रेमचे कन्फर्मेशन असतात, त्याच कॅन्डलच्या आतमध्ये खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत. ठीक आहे, सर्वात पहिल्यांदा आपण समजून घेऊ की एक ऑर्डर ब्लॉक कसा तयार होतो. ठीक आहे, हे पहा, ऑर्डर ब्लॉक समजून घेण्या अगोदर तुम्हाला एक कॉन्सेप्ट समजली पाहिजे ऑर्डर फिल होण्याची. दोन पर्सन आहे, एक ए नावाचा व्यक्ती आणि एक बी नावाचा व्यक्ती. ए नावाचा व्यक्ती मार्केटमध्ये 100 ऑर्डर करतो सेल आणि समोर बी नावाचा व्यक्ती मार्केटमध्ये 100 ऑर्डर करतो बाय. ए नावाच्या व्यक्तीने जेवढं काही सेल केलं तेवढंच विकत घेण्यासाठी बी नावाचा व्यक्ती रेडी होता. म्हणून या दोघांचे ट्रान्झॅक्शन काय झाले, इथे मॅच झाले आणि मॅच झाल्यामुळे काय होतं, हे ट्रान्झॅक्शन इझिली होतात फिल. मार्केटला जेवढ्या काही ऑर्डर्स हव्या होत्या एका व्यक्तीला, ठीक आहे, मार्केटमध्ये एका व्यक्तीला जेवढ्या काही ऑर्डर्स हव्या होत्या तेवढ्या ऑर्डर विकण्यासाठी एक व्यक्ती रेडी होता. म्हणून हे ट्रान्झॅक्शन इझिली काय झालं, फिल झालं. पण आता जेव्हा मोठमोठाले लोक मोठ्या फंडने ट्रेड करतात तेव्हा ही गोष्ट अशी घडत नाही. जसं एक एक्झाम्पल, आता ए नावाचा व्यक्ती आहे, या व्यक्तीला 1 करोडच्या ऑर्डर करायच्या आहे बाय, 1 CRच्या ऑर्डर त्याला बाय करायचे आहे आणि मार्केटमध्ये बी नावाचा जो काही व्यक्ती आहे याच्याकडे फक्त 50 लाखाच्याच ऑर्डर आहे सेल करण्यासाठी. 1 करोडची बाईंग करायची आहे पण सेलर फक्त 50 लाखाचेच आहे. मग जेवढे सेलर्स आहेत तेवढ्याच बायरच्या ऑर्डर फिल होतात, बाकीच्या ज्या काही ऑर्डर्स आहे त्या राहतात पेंडिंग, म्हणजे त्या तशाच लिमिटवरती असतात. एक ऑर्डर ब्लॉक कसा तयार होतो, जेव्हा इथे मोठ्या प्रमाणामध्ये ऑर्डर्स फिल करण्यासाठी सेलर एक हेज ओपन करतात. काही ऑर्डर प्राइस डाऊन आल्यानंतर फिल होते आणि काही ऑर्डर फिल होत नाही, प्राइस अचानक अप निघून जाते. आणि ज्या काही अशा उरलेल्या ऑर्डर असतात ना ते या कॅन्डलमध्ये असतात, जे आपण इन डिटेलमध्ये समजून घेऊ. पण त्या अगोदर फक्त एक गोष्ट समजून घ्या, जेव्हा मोठ्या क्वांटिटीजमध्ये मार्केटमध्ये कोणी बाय करत असेल तर त्याला तेवढ्याच क्वांटिटीमध्ये सेलर पण हवे असतात आणि सेलर तेवढे नसेल मार्केटमध्ये तर काय होतं, जेवढे सेलर होते तेवढ्या बायचे ऑर्डर फिल होऊन जातात पण उरलेल्या ऑर्डर्स या आहे अशाच लिमिटवरती पडतात. आता याचं एक एक्झाम्पल मी तुम्हाला देतो. ठीक आहे, सपोज एक चार्ट पाहत आहे आपण या पद्धतीने, इथे XYZ एक प्राइस असेल जसं की 500 रुपीज. एक XYZ स्टॉक आहे आणि याची हा जो एरिया आहे हा आहे 500 रुपीजचा. सध्या या स्टॉकमध्ये प्राइस चालू आहे 600 रुपीजच्या नियर. मी 500 रुपीजची लिमिट लावली इथे मार्केटमध्ये आणि मी 100 शेअर्स विकत घ्यायचे आहे, 100 शेअरची क्वांटिटी, या पद्धतीने मी लिमिट लावली 500 रुपीजच्या नियर. आता जेव्हा प्राइस इथे या पद्धतीने येईल आणि इथून अप जाईल मार्केट, ठीक आहे, माझ्या काही ऑर्डर्स इथे फिल झालेल्या असतील. जसं मी 100 क्वांटिटी म्हणजे 100 शेअर बायसाठी लिमिटवरती लावले होते. प्राइस तिथे आली, तिथे आल्यानंतर मार्केटमध्ये सेलर्स प्राइसला खाली घेऊन आले म्हणजे माझ्या बायची ऑर्डर इझिली फिल होणार आहे. ठीक आहे, पण ह्या पॉईंटवरती जर 100 लोक शेअर विकण्यासाठी तयार असतील तरच माझ्या 100 शेअरची क्वांटिटी फिल होईल. 100 लोक जर इथे विकण्यासाठी तयार नसेल तर इथे माझी तेवढी क्वांटिटी कधीच फिल होऊ शकत नाही. आता एक एक्झाम्पल असं समजू, मी तर या पद्धतीने इथे लिमिट प्लेस केली होती. इथे आल्यानंतर काय झालं, 50 लोक विकणारे होते
50 लोक विकणार आहे म्हणून माझे फक्त 50 शेअरच्या लिमिट ट्रिगर होतील आणि त्यानंतर प्राइस अप निघून गेली. बाकी उरलेल्या ज्या काही 50 ऑर्डर आहे ह्या अजून पण लिमिटवरतीच आहे, त्या तशाच लिमिटवरती आहे. जेव्हा कधीही प्राइस पुन्हा खाली आल्यानंतर तेव्हा तो मार्केटमध्ये सेलर येणार आहे. मग उरलेला 50 ऑर्डर पुन्हा मार्केटमध्ये माझ्या फिल होतील आणि ऑटोमॅटिक ही प्राइस अप निघून जाईल. हे लॉजिक आहे एका ऑर्डर ब्लॉकचं की मार्केट मेकरच्या बल्क क्वांटिटीच्या ऑर्डर कधीच एक सोबत फिल होत नाही आणि ज्या काही ऑर्डर्स त्यांच्या बाकी असतात त्या अशा पद्धतीने हेजमध्ये असतात. म्हणून प्राइस जेव्हा इथे आल्यानंतर त्या पेंडिंग्स ऑर्डर फिल होतात आणि प्राइस अप जाते. ठीक आहे, चला आता ह्या गोष्टीला अजून थोडंसं डिटेलमध्ये समजून घेऊ. एक ऑर्डर ब्लॉक कसा तयार होतो, त्यावरती प्राइस आल्यानंतर का अप जाते. ठीक आहे, सर्वात पहिल्यांदा मार्केट मेकर काय करतात, एकदम मोठा पैसा इन्व्हेस्ट करतात ज्यामुळे एक हेल्दी स्ट्रॉंग बाइंगची कॅन्डल तयार होते. मोठा पैसा मार्केटमध्ये आला, हेल्दी स्ट्रॉंग कॅन्डल तयार झाली. आता जेव्हा एक अचानक सडन बाइंग येते ना, या बाइंगला म्हटलं जातं एक लेग इन कॅन्डल. म्हणजे सर्वात पहिल्यांदा पैसा इन्व्हेस्ट केला लेग बनवण्यासाठी, एक हेल्दी कॅन्डल बनवण्यासाठी सर्वात पहिल्यांदा इन्व्हेस्टमेंट झाली. मोठा पैसा जेव्हा एका ठिकाणी लागतो, अचानक प्राइस पंप होते, एक मोठी कॅन्डल तयार झाली. आता मोठी कॅन्डल तयार का झाली एवढी मोठी, कारण ह्या प्रत्येक पॉइंटवरती सेलर कमी होते आणि त्यांच्या अगेन्स्ट बायर जास्त होते, म्हणून ही प्राइस अशा पद्धतीने अप आली आणि एकदम हेल्दी स्ट्रॉंग कॅन्डल तयार झाली. आता ह्याच कॅन्डलमध्ये काही पेंडिंग ऑर्डर असतात उरलेल्या आणि त्या फिल करण्यासाठी मार्केट मेकर काय करतात, स्वतः काही क्वांटिटीज ओपन करतात सेलची. जेव्हा एक हेल्दी कॅन्डल तयार होते त्यानंतर काय होतं, आपल्यासारखे रिटेलर बाय करणं स्टार्ट करतात. ठीक आहे, आपल्यासारख्या रिटेलरला प्रॉफिट होऊ द्यायचा नाहीये म्हणून मार्केट मेकर काय करतात, स्ट्रॉंग कॅन्डल तयार झाल्यानंतर स्वतः मार्केटमध्ये ओपन करतात काही क्वांटिटी सेलिंगची. आता एक एक्झाम्पल, मार्केट मेकरने सर्वात पहिल्यांदा काय केलं, 1 CR ची बाईंग केली. 1 CR च्या बाईंगमुळे प्राइस झाली पंप. प्राइस पंप झाल्यानंतर आपल्यासारखे खूप सारे लोक बाय करणं स्टार्ट करतात. ठीक आहे, पण एकदम इझिली त्यांना प्राइसला अप जाऊ द्यायचं नाही, त्यांना अजून काही क्वांटिटीज फिल करायच्या आहे. जसं एक्झाम्पल, त्यांना मिनिमम 10 करोडच्या ऑर्डर इथे फिल करायच्या आहे. त्यांनी सर्वात पहिल्यांदा 10 करोडची बाईंग स्टार्ट केली, पण सेलर जेवढे होते तेवढ्या 1 करोडच्या ऑर्डर फिल झाल्या आणि ही प्राइस इथून झाली पंप अप साईडला. आता सेलर इथे मार्केट मेकर काय करतात, स्वतः काही ऑर्डरने सेल करतात. सेलिंगचा पर्पज काय असतं की 1 करोडच्या ऑर्डर फिल झाल्या, 10 करोड मधल्या काही ऑर्डर अजून पण बाकी आहे, त्या इमिडिएटली फिल करून घेऊन त्यांना प्राइसला अप घेऊन जायचं असतं. म्हणून मार्केट मेकर काय करतात, इथे एक एक्झाम्पल, त्यांनी 2 करोडच्या ऑर्डर ओपन केल्या सेलच्या. सर्वात पहिल्यांदा मार्केट मेकरने इथे काय केलं, 10 करोड ऑर्डर प्लेस केला ज्यामध्ये 1 करोड ऑर्डर फिल झाला. एक एक्झाम्पल म्हणून ती प्राइस झाली पंप झाल्यानंतर आपल्यासारख्या लोकांनी बाय करणं स्टार्ट केलं, पण आपल्यासारख्या रिटेलरला त्यांना बाय करू द्यायचं नाहीये. मग ते काय करतात, स्वतः मार्केटमध्ये सेलिंग करणं स्टार्ट करतात. जसं एक एक्झाम्पल, त्यांनी 2 करोडची सेलिंग केली ज्यामुळे ही प्राइस डाऊन आली. डाऊन आलेली जी प्राइस आहे हे सगळे कोण आहे, मार्केट मेकरच्या सेल ऑर्डर आहे. आणि जेव्हा प्राइस खाली येते मार्केट मेकर इथेच प्लेस करतात या 10 करोडच्या बाकीच्या काही ऑर्डर्स ज्या ही कॅन्डल अप जाताना फिल झालेल्या नाहीये. त्यांनी सेलिंग केल्यामुळे प्राइस खाली आली आणि मार्केट मेकरच्या बाकीच्या काही ऑर्डर्स फिल झाल्या. आता फिल झाल्यानंतर सेलिंगचा प्रेशर संपतो आणि अचानक प्राइस मध्ये पुन्हा पंप येतो. आता इथे असं म्हटलं जातं, सर्वात पहिल्यांदा मार्केटमध्ये एक तयार झाला लेग इन कॅन्डल. लेग इन मध्ये त्यांनी त्यांच्या काही ऑर्डर इथे काय केल्या, प्लेस केल्या. लेग इन नंतर त्यांनी बनवला एक बेस म्हणजे त्यांनी स्वतः काही क्वांटिटीज टाकल्या सेलच्या आणि हा बेस बनवल्यानंतर जेव्हा प्राइस अशा पद्धतीने खाली येते आपल्यासारखे लोक बाय करत नाही. ज्यांनी बाय केलं आहे ते लोक पण एक्झिट करतात. आणि एक एक्झाम्पल म्हणून ही जी टाइम फ्रेम जी आहे ही असं समजा तुम्ही मोठी टाइम फ्रेम आहे 1 तास 4 तास या पद्धतीची. 1 तासामध्ये कॅन्डल तयार होणं आणि 1 तासामध्ये पुन्हा प्राइस खाली येणं
बायर त्यांचे ट्रेड काय करतात, आपल्यासारखे लोक क्लोज करतात. कारण आपण बघतो की 50% प्राइस ड्रॉप झाली, म्हणून आपण लोक ट्रेड एक्झिट करतो आणि आपण पहिल्यांदा ह्या कॅन्डलच्या मुवमेंट नंतर इथे बायर झालो आणि त्यांनी सेल करून आपल्याला पुन्हा काय केलं, बाईंगच्या ट्रेडमधून एक्झिट केलं. म्हणजे आपल्यासारखे सगळे लोक त्यांनी सेलर बनवले. इवन त्यांनी पण काय केलं, काही ऑर्डर ओपन केल्या सेलिंगच्या, आणि ही प्राइस खाली आल्यानंतर काय करते, बाईंगच्या याच्यामध्ये ऑर्डर फिल करून घेते. आणि जशा ऑर्डर फिल होतात अचानक प्राइस मध्ये पंप येतो. म्हणजे एक लेग इन, एक बेस आणि त्यानंतर पुन्हा लेग आउट तयार झाला. सर्वात पहिले त्यांनी बाईंग केली, बाईंग नंतर त्यांनी काय ऑर्डर सेलच्या ओपन केला आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात काही क्वांटिटीज त्यांनी फिल करून स्ट्रक्चरला बाहेर पाडलं, म्हणजे लेग आउट तयार केला. ठीक आहे. आता पहा, एक स्ट्रॉंग बाईंग झाली मार्केटमध्ये, प्राइस इथपर्यंत पोहोचली. मार्केट मेकरने 10 करोडच्या ऑर्डर ओपन केला, ज्यामध्ये सर्वात पहिले त्यांच्या 1 करोडच्या ऑर्डर फिल झाल्या. मग मार्केट मेकरने 2 करोडची सेलिंग केली, ज्यामुळे ही प्राइस डाऊन आली. डाऊन आल्यानंतर या 10 करोड मधल्या काही क्वांटिटी ज्या उरल्या होत्या त्या फिल झाल्या. सेलिंगचा प्रेशर संपला आणि प्राइस झाली पंप अप साईडला, प्राइस अप निघून गेली. ठीक आहे. आता या जागेवरती जर तुम्ही बघितलं तर काय झालेलं आहे, मार्केट मेकरने जेव्हा इथे सेलिंग केली, इथे सेलिंगमध्ये त्यांनी 2 करोडच्या ऑर्डर ओपन केल्या, त्यानंतर ही प्राइस अप गेली. 2 करोडच्या ऑर्डर अजून पण त्यांच्या मार्केटमध्ये ओपनच आहे, म्हणजे ती पोझिशन अजून पण चालू आहे. बँक्स, हेज फंड नेहमी ट्रेड कशा पद्धतीने करतात, हेजमध्ये करतात. एक नेकेड बाईंग नसते, जसं आपण करतो गोल्डमध्ये बाय केलं, युरोमध्ये सेल केलं, या पद्धतीने ट्रेड नाही करत. त्यांचा ट्रेड हा नेहमी हेजमध्ये असतो. म्हणजे एका पोझिशनला सिक्युअर करण्यासाठी ते काय करतात, त्याच्या अगेन्स्ट काही क्वांटिटी घेऊन ठेवतात. ठीक आहे. आता जसं इथे त्यांनी 2 करोडची सेलिंग करून ठेवली आणि बायच्या ऑर्डर फिल झाल्यानंतर प्राइस अप निघून गेली. सध्या करंट मार्केट प्राइस इथे आहे आणि त्यांचा जो काही बायचा ट्रेड आहे हा सध्या कशामध्ये आहे, प्रॉफिटमध्ये आहे. पण त्यांनी इथे जे काही सेल केलं होतं आणि प्राइस इथे गेलेला आहे, तो सेलचा त्यांचा ट्रेड कशामध्ये असेल, तो असेल लॉसमध्ये. म्हणजे मार्केट मेकरची स्मार्ट मनीच्या 2 ऑर्डर ओपन आहे, एक आहे बायची ऑर्डर आणि एक आहे सेलची ऑर्डर. फरक एवढाच आहे, सेलच्या ऑर्डर कमी होत्या आणि बायच्या ऑर्डर ह्या जास्त होत्या. बायची जी ऑर्डर होती ही प्राइस अप गेली, अप गेल्यानंतर तो बायचा ट्रेड प्रॉफिटमध्ये, पण सेलची जी पोझिशन आहे ही लॉसमध्ये आहे. आता मार्केट मेकरला सेलची पोझिशन क्लोज करायची. ठीक आहे. व्यवस्थित लॉजिक समजून घ्या, ही प्राइस डाऊन आल्यानंतर का अप जाते. जसं इथे सगळ्या ऑर्डर फिल नाही झाल्या, त्यानंतर प्राइस झाली, अजून थोड्याफार ऑर्डर फिल झाल्या आणि अचानक पंप आल्यानंतर प्राइस अप निघून गेली. ज्या काही मार्केट मेकरच्या इथे 2 करोडच्या ऑर्डर ओपन आहे, या ऑर्डर आहे त्यांच्या सेलच्या, आणि जेव्हा एक सेलर ट्रेडमधून एक्झिट होतो, तो सेलर मार्केटमध्ये बनतो बायर. व्यवस्थित पहा, 2 करोड ऑर्डर ओपन आहे सेलच्या, सेलर एक्झिट झाल्यानंतर तो बनतो बायर. ठीक आहे. जेव्हा ही प्राइस अप जाते, अप गेल्यानंतर बायर काय करतात, मागे असलेल्या एखाद्या लिक्विडिटी सोबत पार्शियली काही करतात प्रॉफिट बुकिंग, आणि प्रॉफिट बुकिंग झाल्यामुळे ही प्राइस पुन्हा येते डाऊन. डाऊन आल्यानंतर इथे मार्केट मेकरने आपल्यासारख्या लोकांना ट्रेडच्या बाहेर पाडण्यासाठी काही क्वांटिटीजमध्ये काय केलं होतं, सेल केलं होतं, आणि सेलचा ट्रेड इथं गेल्यानंतर त्यांचा कशामध्ये होता, लॉसमध्ये होता. मग जेव्हा प्राइस इथे येते ते काय करतात, त्यांचा जो हेज असतो, म्हणजे जो सेलचा ट्रेड असतो, त्या ट्रेडला ते करतात इथे आल्यानंतर कॉस्ट टू कॉस्ट एक्झिट. त्यांनी ट्रेड कॉस्ट टू कॉस्ट एक्झिट केला म्हणजे सेलर बनतात बायर आणि प्राइस ऑटोमॅटिक इथून होते पंप. हे सिंपल लॉजिक आहे प्राइसचं पंप होण्याचं. फक्त एवढीच गोष्ट नाही आहे की सेलरने ट्रेड एक्झिट केला आणि प्राइस पंप झाली, याच्या मागे अजून एक लॉजिक आहे. आता पहा, जेव्हा प्राइसचा ट्रेंड अप असतो, या पद्धतीने प्राइस ट्रेंड अप आहे. ठीक आहे. या अप ट्रेंड मध्ये आपण पाहत असतो इथे मार्केटकडे ब्रेकआउट स्ट्रक्चर आहे आणि मार्केटकडे इथे एक आयडीएम आहे, आणि हे जे स्ट्रक्चर आहे ना ऑर्डर ब्लॉकचं एक्झॅक्ट, असं समजा आपण गृहीत धरू की हे स्ट्रक्चर इथे तयार झालेलं आहे, या पर्टिक्युलर लेवलवरती इथे तयार झालेलं आहे एक ऑर्डर ब्लॉकचं स्ट्रक्चर. ठीक आहे. आता व्यवस्थित समजून घ्या, प्राइस जेव्हा खाली येते, खाली आल्यानंतर
इथे जे काही बायर्स होते या बायरला बनवते सेलर. ठीक आहे, मार्केटमध्ये सेलर तयार झाले. सेकंड, जेव्हा प्राइस खाली येते, खाली आल्यानंतर इथे जो काही हेज होता ते सेलर त्यांच्या पोझिशनला करतात एक्झिट, म्हणजे ते सेलर कोण बनतात? बायर. ठीक आहे, प्राइस खाली आली, खाली येताना प्राइस मध्ये कोण आहे? सेलर आहे. प्लस इथल्या बायरला कोण बनवलं? सेलर बनवलं. आणि इथं ज्या काही सेलच्या ट्रेड होता त्या एक्झिट झाला, तिथले लोक झाले बायर. मग इथे काही सेलर भेटले मार्केटला बायरचे स्टॉप लॉस हंट झाल्यानंतर. इव्हन प्राइस जी खाली आली त्याच्यामध्ये पण सेलर आहे. आणि बँक्स काय करतात? या ऑर्डर ब्लॉकच्या नियर नवीन बायच्या लिमिट प्लेस करतात. प्लस जेव्हा प्राइस अप जाते ना, अप जाताना ही प्राइस सगळे ऑर्डर फिल करत नाही, काही पेंडिंग्स ऑर्डर इथे पडलेल्या असतात. स्ट्रॉंग इम्पल्स झाली, बरोबर, एक स्ट्रॉंग मुवमेंट आली, पण मागे एक रेड कॅन्डल तयार होणं म्हणजे तिच्यामध्ये हेज तयार होणं. आणि हेज का बनवला जातो? कारण त्यांना प्राइसला अप घेऊन जाण्या अगोदर इथेच काही लिमिट फिल करून घ्यायचे असतात, म्हणून ते सेल करतात. त्यांनी सेल केलं, प्राइस खाली आली, बाकी ऑर्डर फिल झाल्या आणि प्राइस अचानक पंप झाली. मग इथे काही उरलेलं आहे मार्केटच्या बायच्या ऑर्डर. ठीक आहे, आपण ते इथे पाहूया. इथे मार्केटकडे उरलेलं आहे काही बायच्या ऑर्डर, पण त्या बायच्या ऑर्डर फिल करण्यासाठी मार्केटला गरज कोणाची आहे? सेलरची. सेलर कशा पद्धतीने येतात आता हे समजून घ्या. ठीक आहे, मार्केटमध्ये सेलर कसे येतात? जेव्हा प्राइस खाली आली या पद्धतीने, हे सगळे कोण आहे खाली येणारे? सेलर आहे. इथे ज्यांनी बाय केलं होतं एक आयडियम झाला, म्हणजे लिक्विडिटी मार्केटने अचीव केली. इथल्या बायरला कोण बनवलं मार्केटने? सेलर. सेलर सेलर इथपर्यंत आले आणि या एरियामध्ये उरलेला ऑर्डर कसले आहे? बायचे आहे. मग जेव्हा मार्केटला सेलर भेटतात ऑटोमॅटिक इथे बायचे ऑर्डर काय होतात? सगळ्या फिल होतात. प्लस मार्केट मेकरने काही सेलचे ऑर्डर ओपन केलेले असतात, ते काय करतात? कॉस्ट टू कॉस्ट एक्झिट करतात. मग मार्केट मेकर पण काय होतात? सगळे बायर. आणि ऑटोमॅटिक ही प्राइस इथून अप जाते आणि ओल्ड स्ट्रक्चरला इझिली करते ब्रेक. एक ऑर्डर ब्लॉक काय आहे? तर ऑर्डर ब्लॉक थिअरी या पद्धतीने आहे. ऑर्डर ब्लॉक पासून प्राइस का मूव्ह होते? तर यामुळे प्राइस मूव्ह होते. चला अजून एकदा डीप मध्ये समजून सांगतो. चला पुन्हा एकदा आपण व्यवस्थित समजून घेऊ आणि त्यानंतर आपण ते थोडंसं स्ट्रक्चर मध्ये पण पाहू. ठीक आहे, हे पहा, एक बुलिश ऑर्डर ब्लॉक म्हणजे नक्की काय आहे? ठीक आहे, सर्वात पहिल्यांदा आपल्याला समजून घ्यायचं आहे एक बुलिश ओबी तयार कसा होतो आणि प्राइस त्यावरती का मूव्ह होते. सपोज बँक्सने ठरवलं की त्यांना करायचे आहे मोठ्या क्वांटिटीमध्ये बाईंग. बँक्सने ऑर्डर इथे प्लेस केल्या. ऑर्डर प्लेस केल्यानंतर काय झालं? काही सेलर्स होते, प्राइस त्यांच्यासोबत डील झाली आणि ही प्राइस इथून अप निघाली आणि एक या पद्धतीची आपल्याला कॅन्डल पाहायला भेटली. ठीक आहे, एक चांगली हेल्दी ग्रीन कॅन्डल तयार झाली. मोठ्या क्वांटिटीमध्ये सर्वात पहिल्यांदा बँक्सने काय केलं? बाय केलं. एक अशी कॅन्डल का तयार होते? प्राइस अप का गेली? पहिल्यांदा तर 100 लोकांनी सेल केलं असतं, 100 लोकांनी बाय केलं असतं, ट्रान्झॅक्शन 0 झालं असतं, प्राइसमध्ये काहीच मुवमेंट नसती झाली. 100 लोकांनी सेल केलंय, 150 लोकांनी बाय केलंय, प्राइस 50 पॉईंटमुळे अप गेली असते. कारण 50 पॉईंटचा डिफरन्स आहे, 50 ऑर्डर फिल नाही झाल्या, 50 लोक जास्त आहे. आता हीच गोष्ट इथे समजून घेऊ. 1000 लोक विकणारे होते, समोर 10,000 लोक खरेदी करणार होते. 1000 लोकांमुळे यांच्या 1000 ऑर्डर फिल झाल्या, पण उरल्या यांच्या 9000 ऑर्डर आणि म्हणून प्राइसमध्ये अशा पद्धतीची मुवमेंट झाली कारण बायर जास्त होते. ठीक आहे, एक हेल्दी कॅन्डल तयार झाली. आता बँक्सने बाय केले सपोज 10,000 क्वांटिटीमध्ये, पण मार्केटमध्ये विकणारे 1000च होते, म्हणून इथं तेवढ्या ट्रान्झॅक्शन फिल झाले नाही आणि इमिडिएटली प्राइस पंप झाली, प्राइस अप गेली. उरलेला काही ऑर्डर्स अजून पण या कॅन्डलमध्ये पडलेल्या आहे ज्या बँक्सला फिल करायच्या असतात. मग आता बँक्स काय करते? काही क्वांटिटीजमध्ये बँक करते सेल. ठीक आहे, ते हेज बनवतात. काही क्वांटिटीजमध्ये ते स्वतः सेल करतात मोठ्या लॉट साईजने. ठीक आहे, जसं बँक्सने ते सेल केलं, प्राइस कुठे आली? डाऊन आली. आता जेव्हा ही प्राइस डाऊन येते, प्राइस सेल होते, बँक्सने सेल केल्यानंतर जेव्हा ही प्राइस डाऊन येते, डाऊन आल्यानंतर काय होतं? या उरलेल्या ज्या काही त्यांच्या पेंडिंग ऑर्डर होतात बायच्या, ह्या पण होतात सगळ्या फिल झाल्यानंतर मार्केटमध्ये एकदम अचानक अशी मुवमेंट येते
आणि ही प्राइस अप जाते या पद्धतीने. बँक्सने सेल का केलं? कारण त्यांना काही उरलेल्या ज्या काही ऑर्डर्स होत्या इथे त्या फिल करून घ्यायच्या होत्या, ज्या सर्वात पहिल्यांदी फिल झाल्या नाही. कारण 10,000 क्वांटिटी त्यांनी बायची प्लेस केली, पण समोर विकणारे कमी होते म्हणून कॅन्डल इझिली पंप झाली. पंप झाल्यानंतर त्यांनी काय केलं, काही क्वांटिटीमध्ये स्वतः सेल केलं, प्राइसला खाली पाठवलं आणि उरलेलं त्या ऑर्डर फिल करून घेतल्या. पण त्यांच्या पण सेल ऑर्डर कमी पडल्या म्हणूनच ही पुढची कॅन्डल या पद्धतीने तयार झाली, कारण बायच्या ऑर्डर खाली जास्त होत्या. आता बँक्सने सेल केलेलं जे आहे ते अजून पण त्यांचा तो ट्रेड कसा असेल, मार्केटमध्ये ऍक्टिव्ह असेल. सेल करूनही प्राइस अचानक अप गेली का? कारण बाईंगच्या ज्या काही ऑर्डर होत्या या सेलिंगपेक्षा पण कशा होत्या, जास्त होत्या. ठीक आहे, मोर जास्त ऑर्डर होत्या म्हणून प्राइस इमिडिएटली अप गेली. आणि जेव्हा अशा पद्धतीचं प्राइस मध्ये एक्सपान्शन येतं, ही प्राइस त्या मुवमेंटला पुढे कंटिन्यू करते, बँक्स प्राइसला पुढे कंटिन्युअसली पाठवत असते. मग आता याला काय म्हटलं जातं, एक रॅली म्हणजे एक चांगली बाईंग, त्यानंतर एक बेस थोडीशी सेलिंग आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये अगेन रॅली, पुन्हा बाईंग केली, थोडी सेलिंग केली, मोठ्या प्रमाणामध्ये मार्केटमध्ये ऑटोमॅटिक बाईंग झाली, प्राइस अप गेली. कारण जेव्हा ही सेलिंग झाली तेव्हा त्यांच्या इथे काही ऑर्डर्स होत्या त्या फिल झाल्या या कॅन्डलमध्ये प्राइस खाली आल्यामुळे, आणि फिल झाल्यानंतर पुढची कॅन्डल इमिडिएटली कुठे निघून गेली, अप निघून गेली. नेक्स्ट टाइम जेव्हा ही प्राइस खाली आल्यानंतर काय होईल, बँकच्या इथे उरलेल्या ज्या काही बायची ऑर्डर असेल ती प्राइस इथे काय करेल, फिल करेल. प्लस बँक्सने जे काही सेल केलं आहे ते ऍक्टिव्ह सेलचे ट्रेड सुद्धा इथे कॉस्ट टू कॉस्ट काय होतील, एक्झिट होईल, ज्यामुळे प्राइस अगेन अप जाईल. आता ही गोष्ट आपण व्यवस्थित इथे समजून घेऊ या स्ट्रक्चरमध्ये. ठीक आहे, मार्केटचा ट्रेंड कसा आहे मित्रांनो, मार्केटचा ट्रेंड आहे अप. प्रिव्हियस स्ट्रक्चर ब्रेक केलं, इम्पल्स नंतर छोटं करेक्शन आलं, अगेन प्राइस मध्ये इम्पल्स आली. ठीक आहे, ट्रेंड मार्केटचा कसा आहे, अप आहे. जेव्हा ही प्राइस इथून या पद्धतीने खाली येईल, या लो पर्यंत, इथून सेलर आले होते, अचानक बायर ऍक्टिव्ह झाले, बायरने बाय केलं. इथे ज्यांनी बाय केलं आहे याच्या खाली त्यांचे लागलेले असतील स्टॉप लॉसेस. हे स्टॉप लॉसेस कोणाचे असतील, इथे असतील बायरचे स्टॉप लॉसेस. आणि जेव्हा ही प्राइस इथे येते, बायरचे स्टॉप लॉसेस हिट होतील, म्हणजे बायर कोण बनतील मार्केटमध्ये, सेलर होतील. प्लस ही जी प्राइस खाली आली आहे ही प्राइस कशी आहे, बेरिश आहे, म्हणजे मार्केटमध्ये काही ऑर्डर सेलचे आलेले आहे. ठीक आहे, इथून मार्केटमध्ये सेलर आले, प्लस इथे जे बायर्स होते यांना पण सेलर बनवलं. मार्केटमध्ये हे सेलर झाले आणि इथे सुद्धा सेलर झाले. आणि या खाली आपल्याला पाहायला भेटतं एक स्ट्रॉंग मुवमेंट, एक इम्पल्स मुवमेंट, आणि त्याच्या अगोदर एक आहे हेज, एक ऑर्डर ब्लॉक. आता या ऑर्डर ब्लॉक पाशी आल्यानंतर काय होतं, प्राइस इथे पोहोचली, हे सगळे कोण आहे, सेलर. इवन इथल्या बाहेरला कोण बनवलं, सेलर. ठीक आहे, प्लस इथं बँकच्या काही ऑर्डर बाकी आहे सेलच्या ऍक्टिव्ह ऑर्डर, ज्या ते काय करतील, कॉस्ट टू कॉस्ट एक्झिट करतील. आणि जेव्हा ही प्राइस अचानक अप गेली, का अप गेली, कारण बाईंगच्या ऑर्डर जास्त होत्या म्हणून प्राइस अप गेली. काही ऑर्डर्स यांच्या इथे अजून काय आहे, पेंडिंग आहे. पेंडिंग ऑर्डर कसले आहे, बायचे आहे. पेंडिंग बायच्या ऑर्डर फिल करण्यासाठी गरज असते सेलरची. हे कोण आले, सगळे सेलर आले. प्लस इथं ज्यांनी बाय केलं होतं त्यांना कोण बनवलं, सेलर बनवलं. दोन टाईपचे सेलर ऍक्टिव्ह झाले. सेकंड गोष्ट, बँकचे काही ट्रेड इथे ओपन होते सेलचे, ते कॉस्ट टू कॉस्ट एक्झिट झाले, म्हणजे ते सेलर पण झाले मार्केटमध्ये बायर. पेंडिंग बायच्या काही ऑर्डर होत्या आणि ह्या फिल करण्यासाठी हे सेलर आणि इथले बाहेर जे काय होते त्यांना स्टॉप लॉस हिट करून बनवलं सेलर. आणि एवढे सगळे सेलर इथे आल्यानंतर त्या बायच्या ऑर्डर इझिली फिल होतात. स्ट्रक्चर ऑलरेडी बुलिश आहे, मार्केटला अप ट्रेंड मध्ये हायर लोला सेफ ठेवायचे. इथून प्राइस अगेन अप जाते आणि अप जाऊन स्ट्रक्चरला करते पुढे ब्रेक. का बाईंग झाली, का त्या ऑर्डर ब्लॉक पासून प्राइस अप जाते, त्याचं मेन लॉजिक आहे. सर्वात पहिल्यांदी इथे ऍक्टिव्ह असलेले काही सेलचे ट्रेड कॉस्ट टू कॉस्ट एक्झिट होतील, म्हणजे ते सेलर बनतील मार्केटमध्ये बायर, म्हणजे इथून मार्केटला सपोर्ट भेटेल. ही पहिली गोष्ट. सेकंड गोष्ट, बायच्या काही ऑर्डर आहे ज्या मार्केटमध्ये पेंडिंग आहे, पण पेंडिंग ऑर्डर फिल करण्यासाठी मार्केटला हवे असतात सेलर. प्राइस खाली आली, हे कोण भेटले मार्केटला, सेलर भेटले. इथं ज्यांनी बाय केलं होतं ते लोक कोण झाले, सेलर झाले. आणि सेलर भेटल्यामुळे त्यांच्या पेंडिंग बायच्या ऑर्डर इथेच काय होतात, फिल होतात. इथे काही सेलचे ट्रेड काय होते, होल्ड होते,
ते जागेवरती कॉस्ट टू कॉस्ट एक्झिट झाले म्हणून ते लोक बायर झाले, प्लस हे सेलर आल्यामुळे मार्केटमध्ये उरलेल्या बायच्या ऑर्डर सुद्धा पेंडिंग काय झाल्या, फिल झाल्या, म्हणून ही प्राइस इथे आल्यानंतर यू टर्न घेते आणि यू टर्न घेऊन प्राइस अप जाते आणि मागच्या स्ट्रक्चरला इझिली करते ब्रेक. साधं आणि सिंपल लॉजिक आहे एका बुलिश ऑर्डर ब्लॉकचं. आणि बुलिश ऑर्डर ब्लॉकचा वापर कुठे केला जातो, बुलिश ब्रेकआउट स्ट्रक्चरमध्ये केला जातो. त्यानंतर बुलिश कॅरेक्टर चेंजमध्ये पण केला जातो. जेव्हा ट्रेंड बदलतो, ठीक आहे, ट्रेंड बदलल्यानंतर सुद्धा मार्केट या पद्धतीने ह्याच ऑर्डर ब्लॉकचा वापर करतं, जे आपण ऑलरेडी कॅरेक्टर चेंजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. ठीक आहे, तर बुलिश ऑर्डर ब्लॉक काय आहे व्यवस्थित समजून घ्या. एक स्ट्रॉंग इम्पल्स या पद्धतीची हिच्या मागे असलेली कॅन्डल आपल्यासाठी असतो एक ऑर्डर ब्लॉक. मग खूप सारे लोक म्हणतील इथे पण ऑर्डर ब्लॉक म्हणू शकतो आपण, पण या ऑर्डर ब्लॉक वरती बाय करण्यासाठी इकडे कुठे आयडीएम नाहीये. ठीक आहे, स्ट्रक्चरमध्ये पहिल्यांदा आपण काय पाहतो, ब्रेकआउट स्ट्रक्चर, आयडीएम, आणि याच्या खाली आपण शोधतो एक ऑर्डर ब्लॉक. आणि इथे मला ब्रेकआउट स्ट्रक्चर भेटला, आयडीएम भेटला, खाली ऑर्डर ब्लॉक भेटला. प्राइस इथे आल्यानंतर या बायरला सेलर बनवल म्हणजे उरलेल्या बँक्सच्या इथल्या बायच्या ऑर्डर इझिली फिल होतील. प्राइस खाली आले म्हणजे सेलर घेऊन आली, सेलर सोबत बायचे ऑर्डर फिल होतील आणि बँकचे काही ट्रेड लॉसमध्ये होते सेलचे ते पण इथे एक्झिट होतील, ते पण बाहेर बनतील आणि इथून इमिडिएटली प्राइस अप जाईल आणि स्ट्रक्चरला करल ब्रेक. मग एक अशी कॅन्डल आपल्याला भेटली जिच्यामध्ये बायच्या ऑर्डर बाकी आहे, प्लस तिथे आल्यानंतर सेलचे ट्रेड पण एक्झिट होतील आणि एवढे सारे सेलर भेटल्यानंतर मार्केटमध्ये ऑटोमॅटिक एक बाईंग येईल. तर बुलिश ऑर्डर ब्लॉक काय आहे, बुलिश ऑर्डर ब्लॉक एक अशी जागा आहे जिथे पेंडिंग ऑर्डर असतात आणि पेंडिंग ऑर्डर फिल झाल्यानंतर ऑटोमॅटिकली प्राइसमध्ये एक सडन मुवमेंट येते. मग आपण अशा एरियापासून काय करतो, बाय करतो. याचा बिलो आपला असतो स्टॉप लॉस. ठीक आहे, मल्टिपल झोन्स असतात त्यांच्यासोबत कशी डील करायची हे आपण पूर्ण या सिरीजमध्ये शिकणार आहे. आपल्याला फक्त ऑर्डर ब्लॉक काय आहे बुलिश हे समजून. सो मित्रांनो पहा, एक बुलिश ऑर्डर ब्लॉक कशा पद्धतीने काम करतो. ओके, मार्केटमध्ये एक अप मुवमेंट होती, त्यानंतर प्राइस थोडीशी रेंज बाउंड झाली, प्राइस डाऊन आली, बार्सने मोठ्या क्वांटिटीमध्ये बाय केलं, प्राइस मोठ्या मुवमेंटमध्ये अप केली आणि प्राइसने इथे स्ट्रक्चरला काय केलं, ब्रेक केलं. तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला समजलं इथे की मार्केटचा ट्रेंड बुलिश आहे बिकॉज प्राइसने हायला ब्रेक केले आणि एक बुलिश ब्रेकआउट स्ट्रक्चर फॉर्म केलेलं आहे. ओके, तुम्ही व्यवस्थित पहा, स्ट्रॉंग बाईंग आहे आणि स्ट्रॉंग बाईंगच्या अगोदर एक कॅन्डल. आता खूप सारे प्रश्न असतील तुम्हाला, इथे पण कॅन्डल आहे, इथे पण कॅन्डल आहे, कोणती कॅन्डल मार्क करायची. मी एका येणाऱ्या व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी क्लिअर करणार आहे. प्रत्येक प्रकारच्या ज्या काही फुटप्रिंट आहे या सर्व फुटप्रिंट आपण काय करणार आहे, क्लिअर करणार आहे. मार्केटमध्ये खूप प्रकारच्या फुटप्रिंट असतात आणि त्या A to Z फुटप्रिंट आपण काय करणार आहे, शिकणार आहे. रिजेक्शन ऑर्डर ब्लॉक असेल, मिटिगेशन, ब्रेकर वगैरे सगळं आपण एक एक व्हिडिओ बनवत आहे एका फुटप्रिंटवरती, कारण आपल्याला स्मार्ट मनी व्यवस्थित शिकायची आहे. तर इथे पहा, एक स्ट्रॉंग इम्पल्स, छोटं करेक्शन, अगेन स्ट्रॉंग इम्पल्स. जर प्राइस करेक्शनच्या खाली आली तर मार्केटमध्ये काय तयार होईल, एक आयडीएम तयार होईल. ओके, आणि आपल्याला बाईंग करायची आहे ऑर्डर ब्लॉक पासून. आपल्यासाठी ऑर्डर ब्लॉक काय असेल पहा, आपल्यासाठी एक हा पण ऑर्डर ब्लॉक आहे आणि आपल्यासाठी एक हा पण ऑर्डर ब्लॉक आहे. आता आपण 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये जाऊन बघूया कोणता ऑर्डर ब्लॉक एकमेकांसोबत चांगला अलाइन होतो. इथे जर बघितलं ना तर हा एवढा क्लीन ऑर्डर ब्लॉक नाहीये, पण यामध्ये जर बघितलं तर ह्याच कॅन्डल मध्ये एक छोटी सेलची कॅन्डल आहे. म्हणजे बारने बाय केलं, सेल केलं, अगेन बाय केलं, त्यानंतर प्राइस अप गेली आणि प्रिव्हियस हायला प्राइसने ब्रेक केलं. तर आता आपण वेट करू की प्राइस सर्वात पहिल्यांदा इंड्युसमेंट तयार करेल, त्यानंतर आपल्याला ह्या एरियापासून बाईंगची संधी भेटेल. ठीक आहे, व्यवस्थित पहा. याचं मेन लॉजिक काय मित्रांनो, मेन लॉजिक आपल्याला समजून घ्यायचं आहे. बायर्स बाय करतात, काही क्वांटिटीमध्ये सेल करतात, अगेन मोठ्या क्वांटिटीमध्ये बाय करतात. तर इथे काही ऑर्डर सेलच्या आहे त्यांच्या ज्या लॉसमध्ये असतील, प्राइस अप गेलेली, तर सेलचे ट्रेड इथे कॉस्ट टू कॉस्ट आल्यानंतर एक्झिट करतील, प्लस इथून जी प्राइस अप गेली. ठीक आहे, या अप मुवमेंटच्या अगोदर लोक काय करत होते, सेल करत होते, त्यांनी सेल केलं म्हणूनच खाली बायच्या सगळ्या ऑर्डर फिल झाल्या आणि प्राइस अप निघून गेले. तर उरलेला काही पेंडिंग ऑर्डर आहे जे आपल्याला इथे पाहायला भेटतील या लेवलवरती. तर आता आपण वेट करू की प्राइस बिलो येईल, एक आयडीएम बनवून आणि आयडीएमच्या खालून आपण ऑर्डर ब्लॉक पासून बाईंगची संधी बघू. ठीक आहे,
तर झाला एक ऑर्डर ब्लॉक जिथून आपण बाय करतो. ऑर्डर ब्लॉकच्या खाली आपण लोच्या खाली स्टॉप लॉस ठेवतो आणि नवीन तयार होणार ब्रेकअप स्ट्रक्चर हे आपलं काय असतं, टार्गेट असतं. जेव्हा ट्रेंड अप असेल तर पहिल्यांदा आपल्याला वेट करायचा असतो, एक आयडीएम बनेल. आयडीएम तयार झाला म्हणजे एक व्हॅलिड हायर हाय तयार झाला. ओके, आणि व्हॅलिड हायर हाय तयार होणं म्हणजे एक नेक्स्ट ब्रेकअप स्ट्रक्चर तयार होणं, नेक्स्ट बॉस तयार होणार आहे आणि नेक्स्ट बॉसला आपण टार्गेट करणार आहे. पण एंट्री कुठून असेल, एका ऑर्डर ब्लॉक पासून असेल. आपण बाईंग साठी वेट करतो की प्राइस कुठे येईल, डाऊन येईल, आणि डाऊन येऊन प्राइस कशावरती टॅप करेल, एका ऑर्डर ब्लॉक वरती टॅप करेल. हा झाला एक बुलिश ऑर्डर ब्लॉक. आणि या बुलिश ऑर्डर ब्लॉक पासून आपल्याला करायचे असते बाईंग. प्राइस ऑर्डर ब्लॉकला टॅप करते, टॅप केल्यानंतर अचानक मोमेंट काय येते बाईंगची, मेन लॉजिक समजून घ्या. इथे काही लोक फसलेले सेलच्या ट्रेडमध्ये, सेलिंग चालू होती, त्यांनी सेलची पोझिशन घेतलं मोठ्या क्वांटिटीमध्ये, प्राइस अप निघून गेली. प्राइस इथे आल्यानंतर ते जे फसलेले सेलर आहे हे कॉस्ट टू कॉस्ट ट्रेडला एक्झिट करतील, कारण त्यांनाही समजला बुलिश ट्रेंड आहे. सेलर कॉस्ट टू कॉस्ट ट्रेड एक्झिट करतील तर सेलर ऑटोमॅटिक बनतील इथे आल्यानंतर बायर. जे सेलर आहे कॉस्ट टू कॉस्ट ट्रेड एक्झिट केल्यानंतर बायर होतील, म्हणजे ऑटोमॅटिक प्राइस इथून अप जाईल. हे पहिले लॉजिक. सेकंड, स्ट्रॉंग बाईंग झालती, त्या अगोदर प्राइस सेल करत होती, बरोबर. सेल झाली असती प्राइस, इथून मार्केट डाऊन पण गेलं असतं, पण बाहेरने मोठ्या प्रमाणात क्वांटिटी विकत घेतल्या बायच्या, इथे मोठ्या प्रमाणामध्ये बायच्या ऑर्डर प्लेस झाल्या, म्हणून तर प्राइस अप गेली. तर काही उरलेल्या पेंडिंग ऑर्डर पण तिथे आहे, आणि ह्या ज्या पेंडिंग ऑर्डर आहे, या पेंडिंग ऑर्डर कसल्या आहे, बायच्या आहे. बायच्या ऑर्डर फिल होण्यासाठी मार्केटला गरज आहे सेलरची, आणि सगळे कोण आले, सेलर. मग एक असा झोन भेटला जिथे फक्त होणार आहे बाईंग. ट्रेंड अप आहे, आयडीएमच्या खाली आपण बाईंगची संधी बघितली त्या एरियामध्ये, तिथून बाय करतो आपण, आणि प्राइस गॅप अप मध्ये डायरेक्टली टार्गेट करते वरती असलेला ब्रेकऑफ स्ट्रक्चरला. साधी सिंपल गोष्ट मुलांनो, खूप म्हणजे खूप सिंपल, की मार्केटमध्ये एक ब्रेकऑफ स्ट्रक्चर, एक आयडीएम, एक ऑर्डर ब्लॉक, आणि तिथून बाईंग, आणि नवीन ब्रेकऑफ स्ट्रक्चर आपलं टार्गेट. एक ऑर्डर ब्लॉक काय आहे, बुलिश ऑर्डर ब्लॉक. आणि बुलिश ऑर्डर ब्लॉकचं काम काय असतं, उरलेल्या ऑर्डर फिल करून प्राइसला अप पाठवणं. तर आपण ट्रेंड बघतो, बुलिश आहे, इंड्युसमेंट बघतो, लिक्विडिटी आहे. ओके, इथून ज्यांनी बाय केलं होतं, ही प्राइस डाऊन आली, ज्यांनी बाय केलं होतं, या बाहेरचे स्टॉप लॉसेस खाली आहे. प्राइस डाऊन आल्यानंतर इथल्या बाय करणाऱ्यांना बनवते सेलर, प्लस मार्केट ऑलरेडी सेलमध्ये आलेलं आहे, आणि मग हे जे सेलर्स आहे यांच्यासोबत बायचे ऑर्डर नवीन फिल होतात. इथे मार्केट मेकर नवीन इथे ऑर्डर लावतात त्यांच्या, आणि पेंडिंग ऑर्डर पण इथे काही असतात मार्केटमध्ये. इवन फसलेल्या सेलच्या ऑर्डर पण इथे आहे, ज्या एक्झिट होतात कॉस्ट कॉस्ट, म्हणून ही प्राइस इथून ऑटोमॅटिक अप जाते. आणि यालाच म्हटलं तर एक फुटप्रिंट. तर फुटप्रिंटमध्ये ही आहे एक बुलिश फुटप्रिंट, जी बायचे ट्रेड्स देते आपल्याला, आणि याच्या बेसिसवरती आपण बायचे ट्रेड पकडतो. आणि आता आपण फुटप्रिंट सेकंड समजून घेऊया. फुटप्रिंट मध्ये आपण बघितलं सर्वात पहिल्यांदी बुलिश ऑर्डर ब्लॉक. आता आपण समजून घेऊया बेरिश ऑर्डर ब्लॉक. सर्वात पहिल्यांदी पहा, बेरिश ऑर्डर ब्लॉकचा वापर कुठे केला जातो. ठीक आहे, बेरिश ऑर्डर ब्लॉकचा वापर केला जातो एका डाऊन ट्रेंड मध्ये एंट्री घेण्यासाठी. आपण ही गोष्ट शिकलेलो आहे की मार्केटने लोला ब्रेक केलं, एक ब्रेकआउट स्ट्रक्चर आहे, त्यानंतर प्राइस बनवते खाली लोअर लो, प्राइस अप येऊन एक आयडीएम अचीव करते. आणि आता आपल्याला या हाय पासून लो पर्यंत इथे शोधायचा असतो एक ऑर्डर ब्लॉक, आणि तिथून आपण सेल करून टार्गेट करत असतो खालच्या लो पॉइंटला. प्राइस इथे आल्यानंतर आपण का सेल करतो इथून, इवन आपण इथून कुठे एंट्री घेणार आहे, त्या एंट्रीचं लॉजिक समजण्यासाठी आपल्याला समजून घ्यायचं असतं एक बेरिश ऑर्डर ब्लॉक. बेरिश ऑर्डर ब्लॉकचा वापर कुठे केला जातो, तर डाऊन ट्रेंड मध्ये. का, सेलची एंट्री घेण्यासाठी. ऑर्डर ब्लॉक समजला तर आपण एंट्री घेऊ शकतोय, आणि एंट्री घेतल्यानंतर आपल्याला भेटेल एक मोठा आर. हे पहा, बेरिश ऑर्डर ब्लॉकचं जे फॉर्मेशन आहे, हे फॉर्मेशन कशा पद्धतीने असतं, तर बेरिश ऑर्डर ब्लॉकचं जे फॉर्मेशन आहे ते या पद्धतीने असतं. तुम्ही व्हिडिओज बघितले असेल युट्यूबला, तुम्हाला माहित पण असेल की खूप लोक सांगतात की एकदम स्ट्रॉंग सेलिंगच्या अगोदरची बायची कॅन्डल तुम्ही मार्क करा, आणि ही आपल्यासाठी असते ऑर्डर ब्लॉक. पण का, त्याचं मेन रिझन काय आहे.
जेव्हा एक असं स्ट्रक्चर तयार होतं ना, त्याचं मेन रिझन असं असतं, बँक्स मोठ्या क्वांटिटीमध्ये सर्वात पहिल्यांदा काय करतात, सेल करतात. सेल केल्यानंतर जेव्हा 1 तासाची 4 तासाची डेली टाइम फ्रेमची एक अशी कॅन्डल तयार होते, त्यानंतर काय होतं, खूप सारे लोक या कॅन्डलमध्येच सेल करणं स्टार्ट करतात. याच्यानंतर नवीन ओपन होणाऱ्या कॅन्डलमध्ये पण सेल करणं स्टार्ट होतात. बँक्सला नाही वाटत की आपण पण त्यांच्यासोबत सेल करावं, म्हणून बँक्स काय करते, काही क्वांटिटीने बाय पण करते. म्हणजे पुढील कॅन्डलमध्ये ते करतात बाय, आणि बाय करून प्राइसला अप पाठवतात. पहिल्या कॅन्डलमध्ये त्यांनी मोठ्या क्वांटिटीमध्ये सेल केलं. आपल्यासारखे जे काही ट्रेडर्स आहे, रिटेलर, ते पण सेल करणं स्टार्ट करतात. म्हणून ते काय करतात, काही क्वांटिटीजने करतात बाय. बाय करून प्राइसला अप पाठवतात. जेव्हा प्राइस मोठ्या टाइम फ्रेममध्ये अप येते, आपल्यासारखे लोक सेलचे ट्रेड काय करतात, एक्झिट करतात. कारण प्राइस अप आली म्हणून आपल्यासारख्या लोकांनी सेलचे ट्रेड एक्झिट केले. रिटेलर मार्केटमधून एक्झिट झाले. रिटेलर एक्झिट झाल्यानंतर हे लोक काय करतात, अगेन मोठ्या क्वांटिटीने सेलच्या लिमिट लावतात आणि ही प्राइस या पद्धतीने ड्रॉप करते. म्हणजे ओव्हरऑल मार्केट मेकरने काय केलं, सर्वात पहिल्यांदा सेल केलं, त्यानंतर काही क्वांटिटीजमध्ये त्यांनी बाय केलं आणि पुन्हा मोठ्या क्वांटिटीमध्ये त्यांनी मार्केटमध्ये काय केलं, सेल केलं. आता बाय सेल या पद्धतीने स्मार्ट मनी का ट्रेड करते. स्मार्ट मनीने सर्वात पहिल्यांदा बल्क क्वांटिटीमध्ये ऑर्डर ओपन केल्या सेलच्या. प्राइस अचानक ड्रॉप झाली कारण त्या ऑर्डर फिल करण्यासाठी मार्केटमध्ये बायर्स पाहिजे तेवढे नव्हते. मग स्मार्ट मनीने काय केलं, काही क्वांटिटीमध्ये केलं बाय, आणि बाय करून प्राइसला अप पाठवलं. अप पाठवल्यानंतर त्यांच्या उरलेल्या इकडच्या ज्या ऑर्डर आहेत ते इथे फिल होतात, आणि फिल झाल्यानंतर अचानक प्राइस होते ड्रॉप. मार्केटमध्ये ही जी ग्रीन कॅन्डल जी आहे ना, हिला म्हटलं जातं एक बेस कॅन्डल. अगोदरची जी कॅन्डल आहे हिला म्हटलं जातं एक ड्रॉप कॅन्डल, आणि पुढे जी काही मुवमेंट झाली तिला पण म्हटलं जातं एक ड्रॉप मुवमेंट. मार्केट सेल झालं, मार्केटने एक हेज बनवला आणि मार्केट पुन्हा सेल झालं. आता जेव्हा ही प्राइस कधी अप येते, अप आल्यानंतर काय होतं, बँक्सकडे ज्या काही बायच्या पोझिशन आहे, जे इथं त्यांनी बाय केलं होतं, आणि बाय केल्यानंतर प्राइस तर खाली गेली. खाली गेल्यानंतर बायचे जे काही ट्रेड असतील ते त्यांचे आहे लॉसमध्ये. मग बँक्स काय करतात, प्राइस अप आल्यानंतर ते बायचे जे ट्रेड आहे ते इथे करतात कॉस्ट टू कॉस्ट एक्झिट. जेव्हा एक बायर ज्याने मोठ्या क्वांटिटीमध्ये बाय केलं होतं, पण त्याच्या अगेन्स्ट सेल झाला आणि त्याचा बायचा ट्रेड अजून पण चालू आहे, तो लॉसमध्ये आहे, आणि प्राइस जेव्हा अप येते, अप आल्यानंतर तो व्यक्ती या बायच्या ट्रेडला इथे कॉस्ट टू कॉस्ट काय करतो, एक्झिट करतो. आणि जेव्हा बायर कॉस्ट टू कॉस्ट एक्झिट होतो, तो बायर सेलर बनतो, ज्यामुळे प्राइस इथून अचानक करते पुन्हा ड्रॉप. एक बेरिश ऑर्डर ब्लॉकच्या मागे असलेल्या बायच्या कॅन्डलचं लॉजिक काय आहे, कारण त्यामध्ये काही बायच्या ऑर्डर आहे, बारच्या पोझिशन फसलेला आहे, आणि प्राइस अप आल्यानंतर काय होतं, ते बायर्स ट्रेडला कॉस्ट टू कॉस्ट एक्झिट करतात, ज्यामुळे ते सगळे बारी ते सेलर बनतात. आणि प्राइस जेव्हा इथून ड्रॉप झाली होती, इथे काही उरलेल्या सेलच्या ऑर्डर पण असतात. आलेल्या या बायरमुळे त्या सेलच्या ऑर्डर पण इथे काय होतात, फिल होतात. म्हणजे मार्केटने उरलेल्या ज्या काही पेंडिंग ऑर्डर आहे, हे बायर्स जेव्हा प्राइसला अप घेऊन आले, त्या पेंडिंग ऑर्डर बायरमुळे काय होतं, सगळ्या सेलच्या फिल होतात. म्हणजे इथे सेलिंग प्रेशर ऑटोमॅटिक वाढतो. सेकंड, जे बायरच्या पोझिशन इथे फसलेलं होतं, त्या पोझिशन कॉस्ट टू कॉस्ट एक्झिट होतात, म्हणून ते बायर पण सगळे कोण बनतात, सेलर बनतात. आणि अशी जागा तयार होते जिथं फक्त सेलर असतात. प्राइस अप आल्यामुळे पेंडिंग ऑर्डर फिल झाल्या सेलच्या, म्हणजे सेलिंग होणार. इथं ज्या फसलेल्या बाहेरच्या पोझिशन आहे त्या कॉस्ट कॉस्ट एक्झिट होणार, म्हणजे इथून सेलिंग होणार, म्हणून प्राइस इथून करते अचानक ड्रॉप. हे साधं आणि सिंपल लॉजिक आहे एका बेरिश ऑर्डर ब्लॉकचं. आता हेच लॉजिक आपण थोडंसं डीपमध्ये समजून घेऊया. हे पहा मित्रांनो, सर्वात पहिल्यांदा एका व्यक्तीने काय केलं, बल्क क्वांटिटीमध्ये केली सेलिंग. मोठी कॅन्डल तयार होण्याचं लॉजिक काय आहे, इथून जेव्हा ह्या व्यक्तीने सेलिंग केली, बायर्स खूप कमी होते, म्हणून एक अशा पद्धतीची कॅन्डल तयार झाली. त्याचं एकमेव रिझन, मार्केटमध्ये सेलर जास्त झाले आणि मार्केटमध्ये बायर हे एकदम कमी झाले.
ठीक आहे, हे पहिलं रिझन. आता जेव्हा एक अशी मोठी कॅन्डल तयार होते त्यानंतर आपल्या सारखे जे काही रिटेलर्स आहे हे सगळे सेल करणं स्टार्ट करतात. मग बँक्स काय करतात, स्मार्ट मनी काय करते, आपल्यासारख्या लोकांनी सेल स्टार्ट केलं, ते बाय करून देतात, प्राइसला अप पाठवतात. त्यांनी प्राइसला अप पाठवल्यानंतर काय होतं, एकतर पहिल्यांदा त्यांनी मोठ्या क्वांटिटीने सेल केलं, बार्स कमी होते म्हणून इझिली प्राइस काय झाली, ड्रॉप झाली. ठीक आहे, इझिली प्राइस ड्रॉप होणं म्हणजे काय, बायर्स कमी आणि सेलर जास्त. प्राइस इझिली ड्रॉप होणं आणि एवढी स्ट्रॉंग कॅन्डल तयार होणं म्हणजे सेलच्या सगळ्या ऑर्डर फिल नाही झालेल्या. फिल झाल्या असत्या तर प्राइसमध्ये मुवमेंट नसती आली, फिल नाही झाल्या म्हणून प्राइसमध्ये इझिली मुवमेंट आली. ठीक आहे, त्यानंतर प्राइस अप गेली, बँक्सने काही क्वांटिटीमध्ये काय केलं, बाय केलं आणि बाय करून त्यांनी प्राइसला कुठे पाठवलं, या पद्धतीने प्राइसला त्यांनी पाठवलं अप. आता प्राइस अप गेली, एक मोठी कॅन्डल बघून आपल्यासारख्या रिटेलर्सने सेल करणं स्टार्ट केलं, पण अचानक प्राइस अप गेली म्हणून आपल्यासारखे लोक सेलमधून होतात एक्झिट. ठीक आहे, आपल्यासारख्या लोकांना सेलमधून एक्झिट केलं आणि आपल्यासारख्या लोकांना त्यांनी रिटेलर्सला बनवलं बायर. जेव्हा ही प्राइस अप जाते, ही अप जाऊन काय करते, या कॅन्डल्समध्ये उरलेल्या ज्या काही सेलच्या ऑर्डर आहे हे बायर्स प्राइसला अप पाठवून त्या सेलची ऑर्डर फिल करून घेतात. एक टाइम असा येतो की बायच्या ऑर्डर पूर्ण संपतात आणि सेलच्या ऑर्डर पुन्हा इन्क्रीज होतात आणि इन्क्रीज झाल्या मार्केटमध्ये पुन्हा एक अशी कॅन्डल डाऊन साईडला तयार होते, एकदम हेल्दी आणि स्ट्रॉंग, आणि हीच प्राइस पुढे काय करते, या पद्धतीने स्ट्रक्चर कंटिन्यू करते. आता पहा, एवढी मोठी सेलिंग होण्या अगोदर काही पोझिशन त्यांनी बायच्या घेतल्या होत्या. त्या बायच्या पोझिशन त्यांच्या अजून पण कशा असतात, ॲक्टिव्ह असतात, ज्याला म्हटलं जातं हेज. हेज का बनवला जातो, कारण मार्केटमध्ये एक व्यक्ती ट्रेड नाही करत किंवा सगळे काही लोक एक सोबत मिळून ट्रेड नाही करत. जसं की एक्झाम्पल देतो, JP मॉर्गन. ठीक आहे, ही एक बँक आहे, हे एक इन्स्टिट्यूट आहे, यांना सेल करायचं आहे, पण यांच्या अगेन्स्ट कित्येक साऱ्या अशा इन्स्टिट्यूट आहे ज्या बाय पण करू शकताय. म्हणून प्रत्येक इन्स्टिट्यूटचा मार्केट मेकर काय करतो, लिक्विडिटी प्रोव्हायडर काय करतो, आपली पोझिशन बनवताना काही हेजची ऑर्डर घेऊन ठेवतो की जेणेकरून प्राइस जर अगेन्स्ट गेली तर त्या सेलच्या ऑर्डर सोबत बायचा ट्रेड होता, म्हणून जो काही स्टॉप लॉस हिट होईल, जी पोझिशन त्यांची एक्झिट होईल, त्यासोबत हेज त्यांच्या त्या लॉसला काय करेल, प्रोटेक्ट करेल. प्राइस स्ट्रॉंगली ड्रॉप झाली, पण ड्रॉपच्या अगोदर मार्केटमध्ये काही ऑर्डर फसलेल्या आहे बायच्या, ज्या ॲक्टिव्ह आहे, ज्याला म्हटलं तर हेज. ठीक आहे, आता पहा, प्राइस जेव्हा ही अप येते, अप आल्यानंतर काय होतं, मार्केट इथून का ड्रॉप झालं, कारण बायर कमी पडले आणि सेलर जास्त झाले. सेलर जास्त का झाले, कारण सेलच्या ऑर्डर या बल्कमध्ये होत्या. अचानक ड्रॉप होणं म्हणजे पूर्ण ऑर्डर फिल नाही होणं, काही ऑर्डर काय असणं, पेंडिंग असणं. ठीक आहे, असं समजा की इथं मार्केटच्या काही ऑर्डर आहे पेंडिंग सेलच्या, प्लस इथे काही बायचे ट्रेड पण आहे, ते ॲक्टिव्ह आहे आणि ते आहे लॉसमध्ये. ही प्राइस अप आली, अप आल्यानंतर काय होतं, मार्केटला बायर भेटले म्हणून पेंडिंग सेलच्या सगळ्या ऑर्डर काय होतात, ट्रिगर होतात. ज्या पेंडिंग सेलच्या ऑर्डर होत्या ह्या झाल्या ट्रिगर, म्हणजे कसला प्रेशर ॲक्टिव्ह झाला, सेलचा प्रेशर ॲक्टिव्ह झाला या जागेवरती. सेकंड, इथे बायचे ट्रेड काय आहे, ॲक्टिव्ह आहे आणि प्राइस अप आल्यानंतर लॉस मेकर बायर काय करतात, त्या ट्रेडला करतात एक्झिट. लॉस मेकर बायरने बायचा ट्रेड केला, एक्झिट, ज्यामुळे बायर कोण झाला, सेलर झाला. आणि आता अशी जागा तयार झाली जिथं फक्त आणि फक्त सेलर आहे, म्हणून ही प्राइस अचानक ड्रॉप होते आणि खाली जाऊन स्ट्रक्चरला ब्रेक करते. आता ही गोष्ट आपण थोडीशी अजून व्यवस्थित समजून घेऊ. सो ठीक आहे, एका बेरिश ब्रेक ऑफ स्ट्रक्चरमध्ये ऑर्डर ब्लॉक कसा काम करतो, का तिथून सेलिंग होते आणि ती कोणती कॅन्डल आहे, ठीक आहे, हे आपण व्यवस्थित समजून घेऊ. मित्रांनो, तुमच्या समोर एक स्ट्रक्चर आहे, सर्वात पहिल्यांदा स्ट्रक्चर पहा, बाकी गोष्टी अवॉइड करा. सेलिंग आली, बाईंग आली, अचानक सेलिंग आली आणि या अचानक आलेल्या सेलिंगमध्ये मार्केटने लोला ब्रेक करून एक ब्रेक ऑफ स्ट्रक्चर बनवलं, म्हणजे ट्रेंड डाऊन आहे. ठीक आहे, त्यानंतर थोडीशी बाईंग येते, अचानक पुन्हा सेलिंग येते आणि पुन्हा या अचानक सेलिंगमध्ये प्राइस लोला काय करते, ब्रेक करते. इथपर्यंत तुम्हाला समजलं ट्रेंड डाऊन आहे. प्राइस अप आली, ठीक आहे,
अप आल्यानंतर प्राइस काय करते, नियरेस्ट पहिल्यांदा जो लोअर आहे त्याला ब्रेक करून बनवते एक इंड्युसमेंट. आयडियम झाल्यानंतर आपल्याकडे एक तयार होतो व्हॅलिड खाली लोअर लो, ज्याला आपण म्हणतो आता तयार होईल एक व्हॅलिड ब्रेकऑफ स्ट्रक्चर. या लिक्विडिटीला आपल्याला टार्गेट करायचं आहे, जे आपण ट्रेंडमध्ये शिकलोय. पण टार्गेट कुठून करायचं, म्हणजे सेल कुठून करायचं, तर ते करायचं आपल्याला बेरिश ऑर्डर ब्लॉक पासून. पण बेरिश ऑर्डर ब्लॉक पासून का सेल करायचं ते पण समजून घेऊ. ठीक आहे, जेव्हा प्राइस एक आयडियम अचीव करते तेव्हा मार्केटकडे एक व्हॅलिड लोअर लो सेट होतो, ज्यावरती तयार होईल नवीन ब्रेकऑफ स्ट्रक्चर. पण या लिक्विडिटीला टार्गेट करण्यासाठी मार्केटला काय करायचं असतं, पेंडिंग ज्या काही सेलच्या ऑर्डर आहेत त्यांना करायचं असतं फिल. आणि त्या फिल झाल्यानंतरच मार्केट खाली येऊन बायरच्या स्टॉप लॉसेस सोबत काय करतं, पुढे एक डील करतं. ठीक आहे, प्रॉफिट बुकिंगसाठी. सपोज ही प्राइस अप आली, मार्केटमध्ये पहा एक स्ट्रॉंग शार्प सेलिंग आलेली आहे आणि शार्प सेलिंगच्या अगोदरची एक बायची कॅन्डल आहे आणि याला म्हटलं तर एक बेरिश ऑर्डर ब्लॉक. पण आता या एरियाला आपण बेरिश ऑर्डर ब्लॉक असं का म्हणणार आहे, इथूनच आपल्याला का सेल करायचं आहे त्याचं लॉजिक समजून घ्या. जेव्हा मार्केटमध्ये ही सेलिंग झाली अचानक, का सेलिंग आली, कारण या जागेवरती बार्स कमी पडले. ठीक आहे, तर मार्केट मेकरच्या इथे काही उरलेल्या ऑर्डर असतात कोणत्या, सेलच्या. हे व्यवस्थित लक्षात ठेवा. अचानक सेलिंगच्या अगोदरची बायची कॅन्डल, इथे मार्केटच्या काही उरलेला ऑर्डर आहे सेलच्या, प्लस बार बाय करत होते, अचानक सेलिंग आली, इथे बाय करणारे जे काही लोक आहेत त्यांची मोठी क्वांटिटी अजून पण मार्केटमध्ये फसलेली आहे. जेव्हा प्राइस इथे गेली त्यांची पोझिशन मोठ्या लॉसमध्ये चालू होती. जेव्हा प्राइस अगेन इथे येते, इथे आल्यानंतर फसलेले जे काही बायर्स आहे कॉस्ट टू कॉस्ट त्या बायच्या ट्रेडला करतात एक्झिट. त्यामुळे ते सगळे बायर इथे कोण बनतात, सेलर बनतात. पहिली गोष्ट, इथून सेल का होणार आहे, फसलेल्या बायच्या पोझिशन मार्केट मेकर करतात एक्झिट, त्यामुळे ती जागा तयार होते सेलरची. सेकंड गोष्ट, जेव्हा ही प्राइस इथून ड्रॉप झाली अचानक, का, कारण ह्या जागेवरती सेलच्या ऑर्डर जेव्हा जास्त आल्या, बार कमी पडले आणि अचानक आपल्याला सेल पाहायला भेटला. मग उरलेल्या ज्या काही सेलच्या ऑर्डर आहे त्या अजून पण इथेच पडलेल्या असणार आहे. आणि जेव्हा ही प्राइस अप आली, ही प्राइस काय करत आहे, बाइंग करत आहे. मार्केट मेकरने कोणाला पाठवलं, बायरला पाठवलं. उरलेला ऑर्डर कसले आहे, सेलच्या आहे. अप आलेल्या बायरमुळे या सेलच्या उरलेल्या ऑर्डर पण काय होतात, फिल होतात. प्लस मार्केटने ते काय केलं, हे जे अर्ली सेलर होते यांना एक्झिट करून टाकलं, या सेलरला बनवलं बायर. म्हणजे इथून बायर गेले, बॉटम पासून मार्केटमध्ये बाहेर गेले आणि सगळे बाहेर गेल्यामुळे इथे असलेल्या पेंडिंग सेलच्या ऑर्डर इथे काय होतात, फिल होतात. प्लस इथे फसलेले बायचे जे काही ऑर्डर्स आहे त्या कॉस्ट टू कॉस्ट एक्झिट होतात, ज्यामुळे ते लोक पण सेलर बनतात. म्हणून या एरियापासून आपल्याला एक स्ट्रॉंग सेलिंग पाहायला भेटते आणि ती प्राइस खाली येऊन काय करते, एका व्हॅलिड लोअर लोला करते टार्गेट. हीच गोष्ट अगेन एकदा मी तुम्हाला समजून सांगतो पुन्हा इथे. ठीक आहे, प्राइस या पद्धतीने सेल करते, थोडीशी प्राइस अप जाते, अचानक प्राइस सेल होते आणि यामध्ये प्राइस इथे काय करते, स्ट्रक्चरला ब्रेक करते. एक होतो ब्रेक ऑफ स्ट्रक्चर. मार्केटने इथे काही लोकांनी सेल केलेले, मार्केटमध्ये इथे काही लोकांनी सेल केलेले. प्राइस अप आल्यानंतर या सेलरला इथे ज्यांनी सेल केले यांना काय बनवते, बायर बनवते. ठीक आहे, म्हणजे एक आयडिया अचीव झाला. प्लस इथून मार्केटमध्ये कोण आलेले, बायर आलेले. ट्रेंड कसा आहे, डाऊन आहे आणि डाऊन ट्रेंडमध्ये सध्या आपल्याला दिसत आहे बायर. का, यांना स्टॉप आउट केलं, बायर बनवलं. इव्हन इथून पण कोण आले, बायर आले. प्रोटेक्टेड लोअर आयच्या वरती प्राइस जात नाही डाऊन ट्रेंडमध्ये, त्याला ब्रेक करत नाही जर ट्रेंड डाऊन ठेवायचा आहे. पण इथे एक असा एरिया असतो अचानक झालेल्या सेलिंगच्या अगोदरची बाईंग कॅन्डल, ही प्राइस तिथे पोहोचल्यानंतर त्या पेंडिंग ऑर्डरला काय करते, फिल करते. का फिल होतात त्या सेलच्या ऑर्डर, कारण इथे असलेल्या ट्रेडरला बायर बनवलं, इवन बॉटम पासून एक बाईंग आली आणि या बारच्या अगेन्स्ट इथे पडलेल्या ज्या काही पेंडिंगच्या सेल ऑर्डर आहे ते इझिली फिल होतात. प्लस इथे जे काही बायर फसलेले आहे ट्रेडमध्ये ते पोझिशन कॉस्ट टू कॉस्ट एक्झिट करतात, म्हणून ते बायर पण कोण बनतात, सेलर बनतात. म्हणून हा एरिया सेलचा तयार होऊन प्राइस होते सेल आणि नवीन बनवते एक ब्रेक ऑफ स्ट्रक्चर. तर डाऊन ट्रेंडला कंटिन्यू करण्यासाठी मार्केट पहिल्यांदा आयडियमचा वापर करेल, म्हणजे आयडियमवरती ते लोकांना बाहेर बनवल.
प्लस बॉटम पासून बाईंग आली आणि या सगळ्या बाईंग सोबत पेंडिंग ऑर्डर मार्केट काय करेल, फिल करेल. तर पेंडिंग ऑर्डर कुठे आहे, पेंडिंग ऑर्डर असतात एका ऑर्डर ब्लॉकमध्ये. ऑर्डर ब्लॉक काय आहे, स्ट्रॉंग सेलिंगची अगोदरची एक बायची कॅन्डल जिच्यामध्ये असतात हेज ऑर्डर. तर बेरिश ऑर्डर ब्लॉक काय आहे, पहिल्यांदी हे व्यवस्थित समजून घ्या. बेरिश ऑर्डर ब्लॉकचा वापर कुठे केला जातो, का केला जातो हे पण समजून घ्या. जेव्हा तुम्हाला हे थेरोटिकल समजेल ना, त्यानंतर या सगळ्या काही गोष्टी तुमच्या एकदम क्लिअर होतील. ठीक आहे. आपल्या समोर युरो USDचा चार्ट आहे. ठीक आहे. सर्वात पहिल्यांदा आपण पाहत आहे ट्रेंड. अजून ट्रेंड आपल्याकडे कन्फर्म नाही, कारण प्राइसने कोणत्याही प्रकारे कुठे स्ट्रक्चर ब्रेक नाही केलं. आपण वेट केला की प्राइस एक स्ट्रक्चर ब्रेक करेल. ठीक आहे. इथून प्राइस मूव्ह करते, एक स्ट्रॉंग सेलिंग येते आणि स्ट्रॉंग सेलिंग मध्ये प्राइस काय करते, लो जो काही होतात त्या लोला करते ब्रेक. इथे एक तयार होतं ब्रेक ऑफ स्ट्रक्चर. व्यवस्थित पहा, स्ट्रॉंग सेलिंग झाली मार्केटमध्ये आणि स्ट्रॉंग सेलिंगच्या अगोदर एक बाय कॅन्डल, हिला काय म्हटलं जातं, एक ऑर्डर ब्लॉक कॅन्डल म्हटलं जातं. ठीक आहे. एक बेरिश ऑर्डर ब्लॉक. आता व्यवस्थित समजून घ्या, या बेरिश ऑर्डर ब्लॉक पाशी आल्यानंतर प्राइस का ऑटोमॅटिक सेल होते. आपण एक अशी कॅन्डल शोधली ज्या कॅन्डल मध्ये ऑर्डर्स आहे, एक असा झोन आहे जिथे आल्यानंतर मार्केट ऑटोमॅटिक सेल करेल. बेरिश ऑर्डर ब्लॉक कॉन्सेप्ट आपल्याला समजून घ्यायची आहे, तर आपल्याला सोबत स्ट्रक्चर पण समजलं पाहिजे मार्केटचं. ठीक आहे. पण इथून सेल करण्या अगोदर आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे की मार्केटकडे एक आयडियम असला पाहिजे. ट्रेंड बेरिश आहे, बेरिश ट्रेंड मध्ये बेरिश ऑर्डर ब्लॉक पण आहे, पण ह्या स्ट्रक्चरमध्ये कुठेच आयडियम नाही. तर प्राइस काय करेल, प्राइस सर्वात प्रथम तयार करेल एक इंड्युसमेंट. आपण वेट करत आहे की मार्केट एक आयडियम बनवल, पण आयडियम साठी कुठेच मार्केटकडे करेक्शन नाही. तर मार्केट हळूहळू अप येतं, अप आल्यानंतर प्राइस काय करते, डाऊन जाते आणि डाऊन जाऊन पुन्हा प्राइस बनवते एक नवीन ब्रेक ऑफ स्ट्रक्चर विदाउट आयडियम. प्राइसने एक बॉस बनवला. ठीक आहे. आता मार्केट काय करेल, जेव्हा प्राइस अप जाईल, अप गेल्यानंतर प्राइस साठी ही काय आहे, एक लिक्विडिटी आहे, म्हणजे मार्केटकडे आहे एक इंड्युसमेंट. ठीक आहे. आता पहा, स्ट्रॉंग सेलिंग आली. का स्ट्रॉंग सेलिंग झाली, बायर्स कमी पडले आणि अचानक सेलिंग झाली, म्हणजे इथे पेंडिंग ऑर्डर आहे. शेवट मार्केटने पहा इथून बाईंग स्टार्ट केली होती, बरोबर, अचानक सेलिंग झाली, म्हणजे मार्केट मेकरने इथे मोठ्या प्रमाणात सेलच्या ऑर्डर लावल्या. प्राइस अप गेली आणि त्या ऑर्डर्स जेव्हा ट्रिगर झाल्या, हळूहळू बाईंगचं प्रेशर कमी झाला आणि स्ट्रॉंग सेलिंग मार्केटमध्ये पाहायला भेटली, ज्यामध्ये प्राइसने बनवला बॉस. काही सेलिंगच्या ऑर्डर इथे बाकी आहे ज्या फिल नाही झालेल्या आणि ट्रेंड मार्केटचा कसा आहे, डाऊन आहे. आता पहा प्राइस काय करते, डाऊन ट्रेंडला कंटिन्यू करण्यासाठी या पेंडिंग ऑर्डरचा वापर करते आणि याच पेंडिंग ऑर्डर सोबत आपल्याला ट्रेड पकडायचा असतो, पण विथ स्ट्रक्चर. आता जेव्हा ही प्राइस अप येईल ते लोकांनी काय केलं, सेल केलं. ठीक आहे. हे कोण आहे, इथे सेलर आहे. जेव्हा हे सेलर प्राइस अप आल्यानंतर प्राइस यांच्या अबोव जाईल, या सेलरचे स्टॉप लॉसेस हंट होतील. म्हणजे प्राइस अप आली, तिथे असलेले जे सेलर आहेत त्यांचे स्टॉप लॉसेस काय होतील, हिट होतील आणि ते सेलर बनतील बायर. मार्केट मेकर पहा कशा पद्धतीने प्राइसला चालवतात. प्राइस अप आल्यानंतर या सेलरला कोण बनवल, स्टॉप लॉस हिट करून बायर बनवल आणि त्यांच्या अगेन्स्ट इथे खूप साऱ्या मार्केटमध्ये नवीन लिमिट प्लेस होतील. कसल्या, सेलच्या, ज्या की ऑलरेडी मार्केटमध्ये इथे आहे. या जागेवरती ऑलरेडी मार्केटमध्ये खूप साऱ्या सेलच्या ऑर्डर पडलेल्या आहे, पण त्या फील करायच्या तर मार्केटला पहिल्यांदा सेलरला बायर बनावं लागेल इथल्या. प्लस इथून प्राइस अप जर जात असेल तर मार्केटमध्ये काय असेल, सगळे बायर असतील. हळूहळू प्राइस कुठे चालली, अप चालली, म्हणजे बायर्स प्राइसला अप घेऊन चालले. ठीक आहे. प्राइस इथे जाते आणि इथे जाऊन मार्केट काय करतो, इथे असलेल्या जे सेलर्स होते त्यांचे स्टॉप लॉसेस हंट करतो आणि त्या सेलरला बनवतो बायर. प्लस हे पण बायर्स गेले आणि इथे मार्केटकडे पेंडिंग ऑर्डर होत्या स्ट्रॉंग सेलिंगच्या अगोदरच्या हेज. प्लस काही लोक बाय करत होते इथे आणि अचानक मार्केट ड्रॉप झालं, म्हणजे अशाच काही इन्स्टिट्यूटच्या इथे फसलेल्या बायच्या ऑर्डर आहे. आता व्यवस्थित पहा, इथे फसलेले बायर इथे कोण बनतात, कॉस्ट टू कॉस्ट एक्झिट झाल्यानंतर सेलर बनतात. प्लस इथे अजून एक गोष्ट, प्राइस अप आल्यानंतर
हे बायर्स आहे, इथले सेलर्स पण कोण झाले? बायर. म्हणून नवीन उरलेल्या इथल्या काही सेलच्या ऑर्डर काय होतात? इझिली फिल होतात. मग आपण काय करतो? डाऊन ट्रेंड मध्ये ट्रेड करायचा आहे, सेलचा करायचा आहे, बरोबर? आपण आयडीएमच्या अबोव ऑर्डर ब्लॉक पासून सेल करतो, वरती स्टॉप लॉस ठेवतो आणि टार्गेट खाली असलेला लोला करतो आणि ऑर्डर ब्लॉक पासून प्राइस या पद्धतीने सेल होते. आणि मित्रांनो, हा रिसेंट चार्ट आहे जिथे मी रेकॉर्डिंग करत आहे. आजची डेट तुम्ही पाहू शकताय 29 डिसेंबर आणि हा आजचा ट्रेड आहे. असंही नाही की हा ट्रेड 2-3 महिन्यापूर्वीचा आहे. इवन हा ट्रेड मी कम्युनिटीमध्ये दिलेला पण होता, तुम्ही टेलिग्राम चेक करू शकतात. 29 डिसेंबरचा ट्रेड हा. तर बेरिश ऑर्डर ब्लॉक काय आहे? स्ट्रॉंग सेलिंगच्या अगोदरची बाईंग, ही स्ट्रॉंग सेलिंग त्याच्या अगोदरची बाईंग, इवन ही स्ट्रॉंग सेलिंग होती त्याच्या अगोदरची बाईंग होती. मार्केटने हा ऑर्डर ब्लॉक ब्रेक केला नाही, मागच्या ऑर्डर ब्लॉकचं अजून रिजेक्शन घेऊन एक मोठी सेलिंग मार्केटमध्ये आली. तर स्ट्रॉंग डाऊन ट्रेंड मध्ये जेव्हा एक स्ट्रॉंग सेलिंग दिसते, लास्ट बाईंगची कॅन्डल आपल्यासाठी ऑर्डर ब्लॉक आहे, पण सेल करण्या अगोदर आपण आयडीएम पाहूनच मार्केटला सेल करतो. तर ही गोष्ट नेहमी तुम्ही लक्षात ठेवा. आता जर स्ट्रक्चरमध्ये आपण जर बघितलं तर आपल्याला खूप सारे ऑर्डर ब्लॉक पाहायला भेटतील. जसं इथे पण तुम्ही पाहू शकतात स्ट्रॉंग सेलिंग आहे आणि हा एक ऑर्डर ब्लॉक विथ एफव्हीजी, जे आपण पुढे येणाऱ्या टाइम मध्ये पाहणार आहे ऑर्डर ब्लॉक विथ एफव्हीजी कसा काम करतो. इवन स्ट्रॉंग सेलिंग आहे, त्या अगोदरची ही काय आहे? बाईंगची कॅन्डल, काय ऑर्डर ब्लॉक आहे. हे पहा, इथून पण सेलिंग, इथून पण सेलिंग. फर्स्ट हा ट्रेड पहा, ऑर्डर ब्लॉक पासून कशा पद्धतीने मार्केटने सेलिंग करून लोला टार्गेट केलं. अगेन प्राइस अप आल्यानंतर ऑर्डर ब्लॉक पासून प्राइस सेल होते आणि अगेन लोला टार्गेट करते. तर ऑर्डर ब्लॉक काय आहे हे व्यवस्थित समजून घ्या. तर आपण एक बेरिश नॉर्मल ऑर्डर ब्लॉक पाहत आहे आणि अशा ऑर्डर ब्लॉकच्या खूप साऱ्या फुटप्रिंट आहे ज्या आपण प्रत्येक शिकणार आहे.